नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम. आजच्या आपल्या पॉडकास्टचे गेस्ट आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस सुनीलजी माने. सुनीलजी यांचा यापूर्वी देखील आपण पॉडकास्ट पाहिलाय. हा पॉडकास्ट हिट झाला होता. अनेकांच्या प्रतिक्रिया होत्या की सुनीलजी माने यांना पुन्हा बोलवा. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आपण सुनीलजींना पुन्हा एकदा निमंत्रण दिलं आणि ते देखील आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा उपस्थित राहिले. त्यासाठी त्यांचं मनःपूर्वक आभार. सर, सीजेपीच्या आंदोलनादरम्यान दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर तुम्ही सुद्धा उपस्थित होता, तर तिथला अनुभव कसा होता तुमचा? मी वास्तविक जंतर मंतरला सुरुवातीच्या काळात जाणार नव्हतो. कारण ते एक माझ्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी केलेलं एक आंदोलन, जे जंतर मंतरला आम्ही खूप वर्ष वेगवेगळी आंदोलनं पाहिली. म्हणजे मी दिल्लीत कव्हर करत असताना ऑलमोस्ट दर आठवड्याला काहीतरी काहीतरी मागण्या घेऊन देशभरातले लोक संसदेच्या समोर असल्यामुळं, पार्लमेंट सीटवर ते असल्यामुळं जंतर मंतरवर आंदोलकांचा प्रत्येक वेळी काहीतरी विषय असतो आणि जंतर मंतरवर लोक उपोषण, आंदोलन, निदर्शन अशी करतात. पण हे आंदोलन थोडं याच्यासाठी वेगळं होतं. त्याची पार्श्वभूमी मला असं वाटतं लोकांनी पण फार व्यवस्थित समजावून घेतली आहे. ते आता नव्याने सांगायची गरज नाही. या देशात घटनात्मक एक दर्जा असलेलं सर्वोच्च न्यायालय आहे, ज्याचं काम ही लोकशाही टिकवण्यासाठी, संसदेने जर काही चुकीचं केलं तर ते काम करेक्ट करण्यासाठी आणि लोकसभेला, राज्यसभेलाही वळणावर राज्यघटना ही असं म्हणते, असंच वागा, असं सांगण्याचं काम ज्या सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. त्या सर्वोच्च न्यायालयाचा प्रमुख सरन्यायाधीश, देशात एकच सरन्यायाधीश असतो. त्या सरन्यायाधीशांनी काही तरुणांना, काही PILच्या माध्यमातून त्यांनी जी काही माहिती मागवली, त्याच्यावर कमेंट करताना हे झुरळ आहेत, हे कॉक्रोचेस आहेत, यांचं प्रमाण खूप वाढले, ते उपद्रव करतात, असं एक कमेंट केली. त्या कमेंटची सुरुवात आहे. देशात ही जी काही नवीन तरुणाई बाहेर आली, जेनजी, लोकांना आता लक्षात यायला लागलं जेनजी म्हणजे काय. त्या सगळ्याचं श्रेय अपश्रेय ह्या सरन्यायाधीश सूर्यकांत यांना लागतंय. ती पार्श्वभूमी लक्षात घेता हे आंदोलन मला असं वाटतं की मी ते त्या दृष्टिकोनातनं पाहिलं. पण मला सुरुवातीला जाणार नव्हतो. पार्लमेंटला दर सेशनला जातो. तिकडच्या चर्चा होतात. पक्षाचा प्रवक्ता म्हणून माननीय पवार साहेबांना भेटणं असो, सुप्रियाताईंना भेटणं असो, पार्लमेंटला जाऊन आम्ही चर्चांना बसतो. मागच्या वेळी पण मी एका चर्चेला बसलो. खूप व्यवस्थित चर्चा होती त्यात. मंत्र्यांनी उत्तरं दिली. विरोधी पक्ष पण वेगवेगळ्या पद्धतीने सगळी चर्चा करत होते. त्या चर्चेला पण मी लोकसभेत जातो दरवेळी, ज्या वेळी शक्य होतं ते. यावेळी गेलोच होतो, जायचं ठरवलं होतं. पण मी लवकर ह्याच्यासाठी गेलो, 20 तारखेचा जो मुद्दा होता, विद्यार्थी नीटच्या परीक्षेत सुधारणा करावी, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करावी आणि ह्या सगळ्या गोष्टी, नीटची परीक्षाचे पेपर लीक होतात. त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी एक लेजिटिमेट मागणी होती त्यांची. त्यासाठी आंदोलनाला बसले होते. सुरुवात ती झाली होती. पण 20 तारखेला जेव्हा त्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी बेदम मारलं, लोकांना, आंदोलकांना पांगवायला फक्त पायाच्या खाली, कमरेच्या खाली मारायचं असतं. या विद्यार्थ्यांना जाणून बुजून पोलिसांनी डोक्यावर मारलं. मुलींना त्यांचे अंगवस्त्रात हात घालण्यापासून, त्यांच्या अंगवस्त्रांना हात लावण्यापासून, मुलींना डोकं फोडण्यापासून, उचलून फेकण्यापर्यंत, हे सगळ्या अॅट्रॉसिटीज ज्याला म्हणतात, अत्याचार, तो पोलिसांनी केला. म्हणजे पोलीस हे गुंड पद्धतीने वागले. त्याचा स्वाभाविकच जसा देशभरात जो काही आगडोंब उसळला, देशभराची जनता हल्ली की हे काय चाललंय देशात. मी जे 2 दिवसांनी जाणार होतो, त्याच दिवशी मग मी 20 तारखेलाच ठरवलं की दुसऱ्या दिवशी आपल्याला जायला पाहिजे. म्हणजे मी जंतर मंतरवर जे पाहिलं की ती हे होती की ह्या देशातली एक तरुणाई एकत्र येऊन आपल्या शिक्षणाच्या हक्कासाठी एकत्र येते. शिक्षण आमच्यासाठी महत्वाचं आहे. चांगले डॉक्टर जर पाहिजे असतील तर पेपर लीक करू नका. तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे असेल तर तो व्यवस्थित अभ्यास करून, पेपर सोडवून व्यवस्थित आला असेल तरच त्याला अर्थ आहे. हे मागणारी तरुणाई होती. पेपर लीक करतं कोण? की ज्यांना त्याच्यात पैसे कमवायचे. पेपर घेतो कोण? असे लीक झालेले ज्यांच्याकडे लाखो रुपये, जी काळी कमाई आहे. म्हणजे देशात ह्या काळ्या कमाईवाल्यांना डॉक्टर होऊ देऊ नका, असं तरुण म्हणतायत. पण दुर्दैवाने सरकार आणि पोलीस या काळ्या कमाईवाल्यांना पेपर विकत घेऊ द्या, पेपर लीक होऊ द्या, अशा दृष्टिकोनातून तरुणांना मारतायत.
हा खूप मोठा बॉइलिंग पॉइंट होता आणि मला असं वाटतं की माझ्यासारख्या अभ्यासकांनी अशा वेळी त्या ठिकाणी जायला पाहिजे. त्यामुळे मी जंतर मंतरला 3-4 दिवस मला जेवढे देता आले, शेवटच्या दिवसापर्यंत मी जंतर मंतरला होतो. हा फार मोठा तरुणाईचा, आंदोलनाचा, जनतेचा, सगळी जनता देशात पण नंतर रस्त्यावर उतरली. मुंबई असो, गुवाहाटी असो, पाटणा असो, पुणे असो, आपण पुण्यात पाहिलं खूप मोठं आंदोलन. तिथं लोकांनी रस्त्यावर केलं. त्यात फक्त तरुण नव्हते, वृद्ध पण होते, लहान मुलं पण होते. हे सगळं अनुभवण्यासाठी या आंदोलनाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष भाग आपल्याला होता येतं. त्यासाठी मी जंतर मंतरला गेलो. तर एक अभ्यासक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे सगळं आंदोलन पाहिलंय. पण काहींचं असं म्हणणं आहे, काही मोठ्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे, की तिथे दहशतवादी होते आणि म्हणून पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यांनी त्या निष्पाप मुलांना मारलं. सो याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? जे पोलीस अधिकारी किंवा जे राजकीय नेते, ते प्रामुख्याने भाजप आणि त्यांच्या अलाइड एनडीए आघाडीचे नेते किंवा भाजपची जी काही ट्रोल टीम आहे, त्यांनी हे म्हणावं आणि ते एकाच शब्दात मी त्याचं वर्णन करेल, हे हास्यास्पद असतं. असं जे काय म्हणणं. ही एक फ्रेमिंग करायची पद्धत असते. विद्यार्थी आंदोलन करतायत, त्याला बदनाम कसं करायचं. याआधी शेतीच्या संदर्भात जे काही आंदोलन दिल्लीमध्ये झालं, पंजाब हरियाणातले शेतकरी आले, त्यांना थेट खलिस्तानी म्हणून डिक्लेअर केलं. हे जर मुलं दहशतवादी होते, तर यांच्याशी चर्चा कशी केली सरकारने? यांच्या मागण्या कशा मान्य केल्या? ह्या 2 एलिमेंट सांगतायत. हे मी स्पष्टपणे सांगू शकतो, कारण मी दिल्लीत त्यावेळी होतो म्हणून हे मला जास्त तीव्रतेने जाणवलंय. एक तर पहिली गोष्ट आहे, 2 दिवसापूर्वी 20 तारखेला लाठीचार्ज करायच्या आधी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना बदललं. दिल्लीचे पोलीस आयुक्त कोण बदलू शकतात? फक्त आणि फक्त गृह मंत्रालय आणि फक्त अमित शहा. त्यांनी हे आंदोलन चिरडून टाकायचं याच्यासाठी 2 दिवसापूर्वी आयुक्तांना बदललं. कारण आधीचे आयुक्त म्हणत होते की विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करता येणार नाही, त्यांच्यावर बळजबरी करता येणार नाही. म्हणजे त्यांना माहित होतं की हे दहशतवादी नाहीत, त्यामुळे त्यांना मारता येणार नाही. पोलिसांनी 20 तारखेच्या आधी, 1 दिवस आधी ट्रक भरून दगडे आणून ठेवलेले. हे पोलिसांचं काम आहे का? या सीजेपीच्याच मुलांनी त्याचा व्हिडिओ काढला, व्हायरल केला, म्हणून लक्षात आलं की आता हे आपल्या हातात नाहीये. जे पोलिसांच्याकडे ते जिथं आंदोलन होतं त्या परिसराचं जे पार्लमेंट स्ट्रीट म्हणून जे एरिया आहे, तिथं ती पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन आहे. तिथं डीसीपी पण दिल्लीचा तिथला बसतो आणि तिथं पोलीस स्टेशन आहे. त्या पोलीस स्टेशनमध्ये त्या हरवलेल्या गाडीचं नोंद आहे, ज्याच्यात दगड आणून ठेवली. ते लक्षात आलं की पोलिसांनीच गाडी आणून ठेवली. त्याचे सगळे रेकॉर्ड्स आहेत. ती गाडी परत रिकामी, हे उघड झाल्यावर रिकामी करायला यमुनेच्या पात्रात रिकामी केली. दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये तिची नोंद झाली. परत दुसरीकडे तिची नोंद होऊन ती रिकामी झाली असं दाखवलं, परत तिच्यात दगड भरले गेले. अशी दिल्लीतल्या शोध पत्रकारिता करणाऱ्या आमच्या पत्रकार मित्रांनी ते सगळं उघडकीस आणलंय. आता यात महत्वाचा जो मुद्दा आहे, मी दहशतवाद कव्हर केलाय जम्मू काश्मीर मधला 2002-3चा, त्यावेळेस पीकवर होता. त्यामुळे हे जे शेंबडे लोक जे सांगतायत ना की दहशतवादी होते, हे होते, जर दिल्लीच्या पार्लमेंट पासून 1 किलोमीटर अंतरावर जंतर मंतर मध्ये दहशतवादी येत असेल, तर अमित शहानी तर तातडीने राजीनामा दिला पाहिजे. त्यांचं इंटेलिजन्स फेल्युअर झालं, त्यांचे पोलीस फेल्युअर झाले, त्यांचे सगळे रॅपिड ऍक्शनची माणसं फेल्युअर झाली, आयबीची, रॉची गुप्तहेर यंत्रणा फेल झाली आणि त्यामुळे अमित शहा हे गृह खातं सांभाळायला लायकीचे नाहीत असं त्यांनी, जर पोलीस म्हटलेत, नेते म्हटलेत, बीजेपीचे नेते म्हटलेत, त्यांचा दोष सगळा अमित शहावर येतो. या विद्यार्थ्यांचं काम नाही दहशतवादी कोण आहे त्यांना बघा आणि त्याला शोधा आणि मग तू दहशतवादी, तू आमच्यात येऊ नये. जनता येत होती, मी साक्षीदार आहे. लहान 3 वर्षाच्या मुलांना घेऊन आईबाप येत होते. 3 महिन्याचा मुलगा मी पाहिले उत्तराखंड मध्ये, एक बाई आणि तिचा नवरा आला आंदोलनाला पाठिंबा द्यायला. लाज वाटली पाहिजे ना दहशतवादी कोणाला म्हणायचं. हे दहशतवादी आहेत का? दहशतवादी ते आहेत. मी बोललोय, हा सदाखोत नावाचा एक नालायक आमदार आहे महाराष्ट्रात, जो कोंबडी चोर म्हणतो मी त्याला. त्या कोंबडीच्या व्यवसायात त्यांनी कोंबडी चोरी केली, त्याच्या मुलांनी कोंबडी चोरी केली. तो हॉटेलच्या लोकांचे पैसे देत नाही, तो पाय चाटले त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे आमदार झाला. तो लोकांना म्हणतो, विद्यार्थ्यांना म्हणतो दहशतवादी आहेत. हे दहशतवादी म्हणूनच पोरांची डोकं फोडली, मुलींच्या अंगवस्त्रांना हात लावलं, मुलींना नको तिथं स्पर्श केला पोलिसांनी. पोलिसांचं काम आहे का ते? ते तिकडे जसं दिल्लीत झालं तसं मुंबईत झालं. हे दहशतवादी नाही आहेत. तेव्हा काय झालं,
त्यांना पोलिसांच्या एकूण वर्तणुकीचा जो फटका बसला सरकारला, बीजेपी कधी नव्हे ती आता घाबरली. म्हणजे पावसाच्या पाण्यात एखादं पक्षी तडफडतो ना पाण्याने, तसं तडफडायला लागलाय बीजेपी. आणि ते घाबरगुंडी उडाल्यामुळे पार्लमेंटमध्ये पंतप्रधान पण येत नाही आणि गृहमंत्री पण येत नाही, जो छातीटोकपणे आम्ही सरदार वल्लभभाई पटेल आहोत, आम्ही ह्या आहोत त्या आहोत करतात. त्यांची तंतरली अक्षरशः ते पार्लमेंटला त्यामुळे येत नाही. आणि त्यांना लाज याच्यासाठी वाटली पाहिजे भाजपच्या कार्यकर्त्यांना, जे ट्रोल करतायत मुलींना प्रामुख्याने. मुलं तर हाड म्हणून त्यांना किंमत देत नाहीत. पण मुलींना तुमची शारीरिक व्यवसाय करता का तुम्ही? म्हणजे थोडक्यात वेश्या व्यवसाय करता का? तुमचा रेट ₹200 आहे का? तुमचा रुपये ₹500 रेट आहे का? अशी नालायक ही संस्कार पार्टी म्हणतो आपण. आणि ते संस्कार शिकवायला हे पंतप्रधान कधी नव्हे ते त्या Instagramवर त्यांना लक्षात आलं, की आपण यंग जनरेशन जेनजीशी बोलायचं तर Instaवर बोलायला लागेल. फोन उभा धरायला लागेल त्यांच्या स्टाईलने. आणि फ्रेंड्स म्हणून मध्यरात्री कोण येतात? पक्षांमध्ये वटवागुळं फिरतात. उलटं फिरून त्यांना लक्ष सगळं उलटं दिसतं. मध्यरात्री पंतप्रधान येतात आणि फ्रेंड्स म्हणतात. पण त्यांच्या कार्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे. 14 वर्षाची मुलगी ती काही जंतर मंतरवर अन्य ठिकाणी बोलली. तिने काही व्हिडिओ व्हायरल केले. तिला बंदुकीच्या डोक्यावर पोलीस जाऊन म्हणतात, "तू माफी माग." पंतप्रधान म्हणतोय, "मी त्यांना सगळ्यांना माफ केलं." माफी तुम्ही मागायची होती. त्या मुलीला एवढीशी बछडी, ती 14 वर्षाची मुलगी, तिला काय कळतंय? तिला तुम्ही दहशत पसरवून, म्हणजे दहशतवादी कोण आहात? पोलीस आहात, सरकार आहे. ती मुलगी नाहीये. ती मुलगी काय दहशतवादी आहे का? तिला माफी मागायला लावली बळजबरी करून. अशी माफी मागितली जाते का? माफी मनापासून मागितली जाते. पंतप्रधान मनापासून माफी मागत नाही आणि लोकांची पण मनापासून माफी स्वीकारत नाही. त्यांना बंदुकीच्या नोकावर सांगतायत माफी माग, नाही तर गोळी घालतो. याच्यासारखा नालायकपणा या देशाने कधी पाहिलेला नाही. सर, जसं की आता मुद्दा हा आहे, तर आपल्याच महाराष्ट्रातले एक मंत्री म्हणाले, की आमची पॉवर इतकी आहे की अ, या सगळ्या प्रोसेस नंतर, म्हणजे आंदोलनानंतर मोदीजींनी जेव्हा एक व्हिडिओ पोस्ट केला, त्या व्हिडिओला रेकॉर्ड तोडलाय त्या व्हिडिओच्या व्ह्यूजने, असं त्या मंत्र्यांचं म्हणणं होतं, की मग आमची पॉवर किती हे तुम्ही समजा. मग या व्ह्यूजवर यांची पॉवर ठरवायची का जेनझी लोकांनी? ही बावळट विधानं आहेत. त्या मंत्र्यांनी हे पाहिलं पाहिजे. हा साधा विषय मी नेहमी करतो तो. हा सर्वे करायचा एक मुद्दा असतो. ते इतके बिलियन पाहिले, इतके ट्रिलियन पाहिले. तेच आता फेसबुकच्या मालकाला माफी माग, नाही तर तुला हे करतो म्हणून अशी त्यांची परिस्थिती आली आहे. हे जे काय व्ह्यूज असतात ना, व्ह्यूज म्हणजे काय, लोकांनी पाहिलं, क्लिक केलं. ते तुम्ही प्रसिद्ध आहे म्हणून नाही, त्याच्या खाली लाखो शिव्या आहेत मोदींना. हे त्यांच्या आयुष्यात त्यांना पहिल्यांदा मिळतोय हा प्रसाद. त्यामुळे त्यांना काय ते फार त्यांचं काय म्हणतात, कौतुकासाठी लोकांनी पाहिलेलं नाही. कौतुकासाठी लोकांनी त्याला काय क्लिक केलेलं नाही. शिव्या देण्यासाठी लोकांनी ते क्लिक केलंय. आणि ते व्ह्यू आहेत. व्ह्यू म्हणजे फक्त पाहणं आहे. आणि त्याच्या खाली जे आहेत ते खरं तुम्हाला जो काय प्रसाद असतो तो. प्रत्येक माणसाने शिव्या दिल्यात. तुम्ही कुणाचंही आता भाजपच्या नेत्याचं एखादं फेसबुक अकाउंट पहा, इंस्टाग्राम पहा, त्यांना काय पद्धतीने त्यांच्या आरत्या होत आहेत ते पहा. प्रत्येक जण त्याला खाली शिव्या देतो. एखाद्या अर्ध्याला कुणाला तरी काही त्यांचा माणूस कौतुक करायला येतो, तोही शिव्या खातो. ही परिस्थिती आहे. त्यांची ट्रोल गँग पूर्ण सपशेल फेल झाली. प्रॉब्लेम दुसरा असा आहे, मोदी साहेब, अमित शहा यांनी जी काय ट्रोल गँग बसवली, जे काय 20 पैसे 10 पैसेवाले जे यंत्रणा बसवली, ती बसवली होती त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीनुसार फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी. पण त्यांना माहीतच नाही की हे इंस्टाग्राम इतकं ऍक्टिव्ह असतं, इतके लोक बघतात. आणि तरुण लोक जे सगळे आहेत ते इंस्टाग्रामवर असतात. त्यांनी काय, लोक आता हास्यास्पद एक पद्धतीने काय म्हटलं जातं, त्यांनी अभ्यास केलाय व्हॉट्सॲपचा आणि पेपर आला इंस्टाग्रामचा. त्यामुळे फेल झाले ते. फेल व्हायचं कारण आहे की त्यांना हे नवीन तंत्रज्ञान कळलं नाही. त्यांना जी काय आपली पैसे देऊन लोक यंत्रणा बसवली त्याचा परिणाम आहे. आणि ते काय लाखो कोट्यावधी ते काय बघत नाहीत लोक. लोक कोट्यावधी शिव्या द्यायला ना, काय माणूस बोललाय. लहान छोटी 4 वर्षाची मुलं म्हणतात, असा कॅमेरा नाही बघायचा मोदीजी, असं करायचं म्हणजे तुमचं नाक नाही दिसणार. एवढं हास्यास्पद मोदींवर कधी कुणी कमेंट केल्या नव्हत्या. लोक यांना घाबरणं बंद झालेत, हा त्याचा अर्थ आहे. तुम्ही सोशल मीडियावर आता तुम्हाला कोण पुत्र विचारत नाही, हा त्याच्यातला मथितार्थ मोदी, शहा आणि भाजपच्या टीमने हे घेतला पाहिजे. सर, आंदोलनामध्ये 50 ते 60% लोक असे होते ज्यांनी कधीतरी भाजपाला निवडून आणलं होतं. 2014 पासून ही सरकार आहे. तुम्हाला काय वाटतं, डाऊनफॉल सुरू झाला असेल का?
नाही, आज मी तुम्हाला खरं सांगतो, मी रोहितदादा पवार आम्ही ज्यावेळेस एक रात्री तिथं फिरत होतो, त्यावेळेस आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, एक मुलगा आहे नागपूरचा, अमन, त्याला पोलीस मारत होते. त्यांनी तो मला भेटला, गप्पा मारल्या, मी फोटो काढला. काल तो राहुल गांधींबरोबर त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये होता. मी त्याला म्हटलं, अरे तू एक असा माणूस आहेस, तू आपल्या नागपूरचा आहेस म्हणून म्हणत नाही, पण तू सगळ्या देशातल्या तरुणांची भीती पोलिसांच्या काठीसमोर एकदम निष्प्रभ केली. कोणी आता त्या काठीला मारण्याला घाबरत नाही. तर तो ज्यावेळेस ओरडला ना, मारो सर मारो, कितना मारना है वो मारो, तर त्यांनी असा फक्त फोन काढला. मला म्हटलं बघा, मी फक्त फोन बाजूला घेतला, फोन फुटू नको म्हणून, आणि मी उभा राहिलो, तुम्हाला काय मारायचं ते मारा. पोलिसांना त्यांनी चॅलेंज दिलं, तुम्ही मारणारच आहात तर मारा, काय होणार आहे ते बघू, मरू. तो मुलगा मला भेटला काल, राहुल गांधीजींच्या त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये होता. हे जे काय सेगमेंट आहे, हे सगळं जे करणारं, लोकांना पाहिजे की तुमची भीती एकदा मेली या सगळ्या लाठीचार्ज, काही अश्रुधूर आणि यातनं, तर मुलींना हे लक्षात आलं की हे फक्त दमनशाही करणार आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने आता ही मुलं जे काय आपल्याला करायला पुढं पाहिजे, हक्क मागतायत, तर हे सगळं बघून सरकार घाबरतं, यंत्रणा घाबरते की तुमच्या हक्कासाठी कोणी येतं. त्यात त्यांनी ते योग्य पद्धतीने मांडलं. त्या मुलांनी काय त्या पोलिसांना मारलेलं नाही. त्यामुळे मी जे काय बघितलंय, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत. जंतर मंतर हे काय सिग्निफिकंट आहे, मी जसं आधी म्हटलं की जनतेच्या मनातली जी ही 2014 पासून भीती होती की हे ईडी मध्ये टाकतात, ही सीबीआयची चौकशी करायला लावतात, हे पोलिसांना घरी पाठवतात, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकतात, हे सगळं करून झालंय. आता मरता क्या न करता असं जे म्हणतात ना, म्हणजे वाघ म्हटला तरी खातो, वाघोबा म्हटलं तरी खातो. देशाची एकूण सरासरी मानसिकता ही ती झाली, नेत्यांची झाली, तरुणांची तर कधीच झाली. जंतर मंतरने ते दिलाय धडा की काय घाबरू नका, काय करत नाही ते घाबरून पळून जातात. अमित शहाची भीती संपली आहे, मोदींची भीती संपली आहे, त्यांच्या यंत्रणांची भीती संपली आहे, पोलिसांची तर भीती अजिबात संपली आहे. पुण्यात पोलिसांना आपल्या मुली गुलाब देतात, लव्ह यू सर असं म्हणतायत, लव्ह यू मॅडम म्हणतायत, पोलीस हसतायत, पोलीस म्हणतात ही आपलीच मुलं आहे, मारामारी आता ह्यांना का मारायचं नाही. पोलिसांना लक्षात आलंय की हे गाढवपणा आपण आता करणं अपेक्षित नाही. त्यामुळे ही जी भीती संपली ना, हा टप्पा पहिला आहे काही जंतर मंतरचा, आणि हाच एक दुसरा टप्पा आपण पाहिला असेल की भाजपचा खरा डाऊनफॉल इथं सुरू झाला. मी कालच बोललो, त्यांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत नवीन, या नितीन नवीन बिहारमधनं निवडून आले होते, आमदार होते, खासदार झाले, अध्यक्ष राष्ट्रीय झाल्यामुळं त्यांची पोटनिवडणूक लागली. त्यांच्या पोटनिवडणुकीत सगळा उच्चभ्रू भाजपला मानणारा मतदारसंघ आहे, 50% जास्त. मागच्या वेळी 51,000 मतांनी ते निवडून आले. आता ते 10 ते 15,000 मतांनी पराभूत झालाय त्यांचा उमेदवार. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की त्यांचा मतदारही भाजपला विटला. आता त्यांना भाजप नकोय. त्यांनी राम मंदिरात चोरी करणारेही भाजपचेच आहेत, संघाचेच आहेत, विश्व हिंदू परिषदेचेच आहेत, पेपर फोडणारे भाजपचेच आहेत, पोरापोरींवर रक्तबंबाळ करता येईल अशा लाठ्या चालवणारेही भाजपचे आहेत, दहशतवादी हल्ले होतात ते RDX कुठून येतं हे कळत नाही, ते इंटेलिजन्स काम करायला पाहिजे तेही भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपचा कोर मतदार आहे ना, तोही आता त्यांना विटलाय. त्याचंच कारण आहे की भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या मतदारसंघात भाजपचा सुपडा साफ झालाय. तेव्हा अशी शर्मनाक हार दिल्लीतल्या भाषेत म्हणतात की भाजपची लज्जास्पद पराभवाची स्थिती आता आली. आणि या पुढच्या काळात देशाला लक्षात आलंय की भाजप राज्य चालवू शकत नाही, भाजप फक्त विरोधी पक्ष म्हणून ठीक आहे. हा डाऊनफॉलचा विषय. एक महत्वाचं वाक्य असतं राजकारणात, अनेक वेळा विरोधक निष्प्रभ होतात कारण सत्तारूढ पक्ष अशा पद्धतीच्या यंत्रणा वापरून, ब्लॅकमेल करून, दहशत माजवून विरोधकांना चेपायचा प्रयत्न करतो. म्हणून असं सांगितलं जातं की विरोधक बहुधा जिंकू शकत नाही, पण सत्तारूढ पक्ष नक्की हारू शकतो. ही वस्तुस्थिती आता भाजपच्या दृष्टीने मला असं वाटतं देश पाहणार आहे. सत्तारूढ पक्ष हारणार आहे, विरोधक आपल्या आपल्या कॅटेगरीतनं आपापल्या भागातनं जिंकेल, पण भाजप ओव्हरऑल देशात हारेल, कारण भाजपला देश आता भेटला. सर, जसं की आता बोलता बोलता राम मंदिराचा मुद्दा निघाला आणि त्यातही पैशांचा घोटाळा झाला. शिक्षणाचा तर घोटाळा होतोच आहे, पण आता मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी लोक जाऊन दर्शन घेतात, ऐकत नसताना पैसे ठेवतात आणि त्या पैशांचे असे घोटाळा होतात आणि
त्या घोटाळ्याबद्दल बोललं तर एक बोललंही जात नाही. यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, काय आहे आता त्या मंदिराच्या निर्माणासाठी आता आपण पुण्यात बसलो आहोत. आदरणीय गिरीश बापट साहेब खासदार होते. मी त्यांच्याबरोबर काम करणारा एक कार्यकर्ता होतो, पदाधिकारी होतो. मी माझ्या स्वतःच्या खात्यातून 1,00,000 रुपये दिलेले राम मंदिरासाठी. वस्त्यात झोपडपट्ट्यात पैसे 10 रुपये, 15 रुपये, 50 रुपये असे गोळा केलेत. बापट साहेब, मी आमच्या मित्रमंडळीकडनं 1 कोटी रुपये राम मंदिरासाठी दिले, की हा एक विषय मिटला, संपला. आता नवीन विकासाच्या कामांना लागणी लागलं पाहिजे. पण दिसलं काय? पंतप्रधान कार्यालयाने सगळ्या गोष्टींचा ताबा मारला. या राम मंदिरात जी काही यंत्रणा आहे ती सगळी पंतप्रधान कार्यालयाने नियुक्त केलेली यंत्रणा आहे. आपल्या पुण्याचेच जे कोषाध्यक्ष आहेत, गोविंद देवगिरी, स्वामी गोविंद देवगिरी त्यांना म्हणतात. पूर्वीचं नाव त्यांचं किशोरजी व्यास, आता गोविंद देवगिरी, नावं बदलत राहतात. ते कोषाध्यक्ष आहे. कोषाध्यक्षाची जबाबदारी असते प्रत्येक येणाऱ्या 5 रुपये, 5 रुपये, 2 रुपये, 1 रुपया, 5 पैसे त्याचा हिशोब ठेवणं, गेले कुठे, आले काय, याची जबाबदारी कोषाध्यक्षाची असते. ते हात वर काय करतायत? माझ्याकडे फक्त चेकने येणाऱ्या पैशाची जबाबदारी. कोषाध्यक्ष असा असतो का? चेकचा कोषाध्यक्ष, कॅशचा कोषाध्यक्ष. इतका बत्तडपणा या लोकांमध्ये भरला आहे की आपण कसं सुटकून जायचं याच्यातला सगळ्यात मोठा विषय. राम मंदिराचं जे निर्माण, कन्स्ट्रक्शन जे काम आहे ना, त्याची एक कमिटी आहे. ती कमिटी कोणाची आहे? तीही पंतप्रधानांनी बसवली. त्या कमिटीचे अध्यक्ष अतिशय वरिष्ठ, देशात सगळ्यात वरिष्ठ जो IAS ऑफिसर असतो ना, तो पंतप्रधान कार्यालयाचं काम करतो. कॅबिनेट सेक्रेटरी, प्राईम मिनिस्टर सेक्रेटरी, प्राईम मिनिस्टर ऑफिसचं सगळं काम करणारा त्या अधिकाऱ्यांचं नाव आहे नृपेंद्र मिश्रा. पंतप्रधानांनी तिथून रिटायर झाल्यावर यांना राम मंदिराच्या कन्स्ट्रक्शन कमिटीचा चेअरमन बनवलं. नृपेंद्र मिश्रांनी काय सांगितलं ज्यावेळेस ही चोरी उघड झाली? लोक पैसे पळून नेत होते. 10 लाखाचं बंडल असेल तिथं 15 लाखाचं बंडल तयार करायचं, गाडीतून जाताना 5 लाख गायब करायचे, 10 लाख बँकेत, स्टेट बँकेत भरायचे. हे असं अनेक वर्ष चाललं. म्हणजे ज्यावेळी कन्स्ट्रक्शन व्हायला पासून सुरू. कन्स्ट्रक्शनचं मटेरियल पण 50 रुपयाला जी गोष्ट मिळणार आहे ती 250 रुपयाला घेतली गेली. परवा दिवशी तिथला जो अकाउंटंट आहे त्याची एक SIT ला त्यांनी ॲफिडेविट दिलंय. काय ॲफिडेविट दिलंय? 800 कोटी रुपयाचं सगळं कन्स्ट्रक्शन होणार होतं. 800 कोटी रुपयाचं राम मंदिर बनवायचं. त्या 800 कोटी रुपयाच्या ऐवजी खर्च किती झालाय? 2200 कोटी रुपये. इतक्या पैशाचा भ्रष्टाचार ज्या प्रभू श्री रामचंद्राच्या नावाने भाजप सत्तेत आली त्या रामाच्या नावावर केलाय. मंदिराच्या निर्माणातला भ्रष्टाचार, सिमेंट मधला भ्रष्टाचार, जमीन घेतली 2 कोटीला, विकली 22 कोटीला. चंपतराय नावाचे जनरल सेक्रेटरी होते जे सगळे या गोष्टीचे देखरेख करायचे, ते आता मौनात गेलेत. ज्यांच्याकडे ही जबाबदारी होते जे पळून गेलेत पार्श्वभागाला पाय लावून त्यांच्या जबाबदारीला, ते स्वामी गोविंद देवगिरी, ते म्हणतात माझी जबाबदारी नाही, मी महिन्यातनं एकदा जायचो, माझे CA जायचे. ते तुमचे CA कोषाध्यक्ष होते का? तुम्ही कोषाध्यक्ष होते. मी त्यांचा राजीनामा मागितला, मी भेटलोय त्यांना. हे तुम्ही ज्यावेळेस फेल होता त्यावेळेस तुम्ही तुमची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. ते म्हणजे नाही, 10 दिवस आम्ही अनुष्ठान करणार आहोत या पापातून मुक्ती करण्यासाठी. तुम्ही कायदा मागता, संसदेतलं काय काय काम आहे, विधान आपण तयार केलंय, घटना केली आहे, लॉ आहे, तर तुम्ही अनुष्ठान करणार पापातनं मुक्ती? 800 कोटीचं काम 2200 कोटीत करताय, तुम्ही अनुष्ठान केलं की पापातनं मुक्ती? तुम्ही इतके नालायक, भंगार, भिकारी आहात की रामाच्या नावानेही पैसे खाता. लाज वाटली पाहिजे जे सगळे पदाधिकारी होत आहेत. आणि हा नृपेंद्र मिश्रांनी वापरलेला शब्द आहे. ही चोरी नाही, ही दरोडेखोरी आहे राम मंदिरावर घातलेली. ती कुणी घातली? ती संघाच्या लोकांनी घातली. ती कुणी घातली? विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी घातली. हे चंपतराय विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात बसून काम करतायत. अयोध्येतल्या कारसेवकपुरम मध्ये विश्व हिंदू परिषदेचं काम चालतं, तिथं पैसे अयोध्येतल्या राम मंदिराचे लावले. कुणाचे पैसे आहेत ते? सर्वसामान्य गरीब लोकांनी जी दक्षिणा दिली, दान दिले, डोनेशन दिलंय. पुण्यातल्या लोकांनी, सिंधी समाजाने 200 किलो चांदी दिली, त्याची रिसिप्ट नाही अजून, जशी माझी 1 लाखाची रिसिप्ट नाही. त्यांना लाज नाही वाटत? आपण अकाउंटेबिलिटी नावाचा प्रकार करायचा असतो ते कळत नाही. पंतप्रधान कार्यालयाने नेमले, पंतप्रधान कार्यालयाने काय आतापर्यंत ऍक्शन घेतली? 0. याच्यात पंतप्रधानांनीच राजीनामा दिला पाहिजे अशी लज्जास्पद गोष्ट आहे. राम मंदिरात ज्यांनी मोठे
ध्वजाचा आरोहण केलं, थरथर थरथर दाखवलं, ऍक्टिंग केली. यांनी या गोविंद देवगिरींनी चमच्याने दही भरवलं, त्याची ऍक्टिंग केली. हा काय म्हणतात, त्याला छपरीपणा म्हणतात. हा करण्यापेक्षा अकाउंटेबिलिटी, प्रभू रामचंद्रांचे पैसे, त्यांनी पार्टी म्हणून कोर्टात केस, त्यांचं नाव आहे. प्रभू रामचंद्रांनी जागा मागितली म्हणून त्यांना दिली आहे. FIR पण त्यांच्या नावाने केली पाहिजे. या सगळ्यांना आत टाकलं पाहिजे. कोट्यवधी रुपये त्यांनी पळवलेत, त्याचा हिशोब नाही. SITचा रिपोर्ट अजून फायनल नाही. फायनल झाल्यावर आम्ही बघू असं सांगतायत. हे रामाच्या नावाने पैसे खाणाऱ्या भाजप संघाच्या लोकांना थोडी तरी शरम वाटली पाहिजे. आणि संघाचे लोक म्हणतात की ज्यांना या विषयावर प्रश्न विचारायचे आहेत ते देशद्रोही आहोत. आम्ही देशद्रोही, आम्ही पैसे का तुम्ही पळवले म्हणून विचारतो. नृपेंद्र मिश्रा पंतप्रधानांचे सेक्रेटरी होते, त्यांना सांगा ते देशद्रोही, त्यांनी वापरलाय शब्द देशद्रोही म्हणून. मग त्यांनी जर दरोडेखोर म्हटलंय तुम्हाला तर ते पहिले देशद्रोही एक नंबरचे. SITचे पोलीस योगींचे पोलीस आहेत, ते रिपोर्ट देत आहेत कागदावर की यांनी इथं पैसे खाल्ले. लिहा त्यांना देशद्रोही म्हणून, पाठवा आम्हाला पाकिस्तानमध्ये. तुमच्या खरंच पार्श्वभागात दम असेल तर तुम्ही आमच्यावर कारवाई करा. पण तुम्हाला लाज वाटत नाही की तुम्ही रामाचे पैसे खाता, तुम्ही अनुष्ठान करता आणि पापन मुक्ती होता. हे तुमची ही जी मनुस्मृतीची व्यवस्था आहे ना, की एकाने चोरी केली त्याला शिक्षा वेगळी, ह्याने चोरी केली त्याला शिक्षा वेगळी, ह्याने बलात्कार केला त्याला गोळी मारायची, त्यांनी बलात्कार केला त्याला गुजरातमध्ये आणून सत्कार करायचा. नालायकपणा हा जो आहे तो बंद केला पाहिजे. सर, बोलता बोलता विषय निघाला की या सगळ्यामध्ये सामान्य माणसाचे भरपूर हाल होतात. पण इथे एक मुद्दा आहे की ही जी सामान्य जनता आहे तीच तर निवडून आणून देते ना 2014 पासून. मग इथे पण सामान्य माणसाला पैसे दिले जातात निवडणुकीत की त्यामागे काही, किंवा मग वोट चोरी केले जातात असं काही आहे? नाही, या निवडणुकीचा जो पॅटर्न आहे तो सगळ्या गोष्टींचा पॅटर्न आहे. तो कधी भारतात नव्हता, तो पहिल्यांदा झाला. म्हणजे मी पार्लमेंटला बसायचो, मला आठवतंय EVM नको म्हणून आंदोलन करणारा भाजप होता. नरसिंहन नावाचा त्यांचा एक तज्ज्ञ होता, त्याला खासदारकीन पद्मश्री दिली. त्याची प्रेस कॉन्फरन्स, त्या स्वरूपातल्या पुस्तकाचं प्रकाशन करायला लालकृष्ण अडवाणी आले. लालकृष्ण अडवाणींनी तो पार्लमेंटमध्ये मुद्दा उपस्थित केला की EVM नको. आता हेच EVMचा वापर करतायत. एक वोट चोरी करतायत, महिलांना लाडकी बहीण म्हणून पैसे देत आहेत, लाडका भाऊ म्हणून पैसे देत आहेत, वारकऱ्यांना सामाजिक न्याय खात्यातनं पैसे देत आहेत. इतकी नतद्रष्टता तर कधीच नसते. सामाजिक न्यायाचा पैसा हा दलित मागासवर्गीय लोकांसाठी, ज्या 59 जाती आहेत महाराष्ट्रात, त्यांच्या विकासासाठी असतो. हे वारकऱ्यांसाठी पैसे त्यांनी दिंडीला जा म्हणून दिंडीला 15-20 हजार रुपये, तुम्हाला तीर्थस्थळाला जायचं तर त्याला सरकारचे पैसे. हा जो काय धंदा आहे ना, हा महायुतीचा, भाजप, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा, त्यांनी पैसे वापर करायचा, मग गुंड वापरायचे, पोलीस वापरायचे आणि निवडणुका आपल्या बाजूने कशा होतील असं. तुम्ही जो विषय विचारताय, केंद्र सरकार आत्ताचं जे आलंय निवडून ते अल्पमतातलं सरकार आहे. त्यांना बहुमत मिळालेलं नाही. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे आमदार खासदार घेऊन जबरदस्तीने त्यांच्याकडनं फोडून त्यांनी आपलं सरकार बनवलं. यांच्यात आलेले सरकारमध्ये जे काही खासदार आहेत तेही काँग्रेस आणि अन्य पक्षातनं निवडून आलेले 75च्या वर संख्या आहे. यांच्या 120 मधली 75 संख्या संपली तर बीजेपी बहुमतात आहे कुठं? काठावरचं बहुमत पण नाहीये. पण पॉवर वापरायची, दहशत वापरायची, यंत्रणा वापरायच्या, त्यातून हे सगळं केलंय. आणि सगळ्या राज्यांमध्ये हेच पद्धतीने चालू आहे. आणि त्या पद्धतीने भाजप आपण बहुमतात आहोत, लोक आपल्याला मतं देत आहेत असं एक फेक नॅरेटिव्ह करतं, जे आपण फेल झालेलं आता बिहारच्या त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीत पाहिले. सर, हा घोटाळा एका बाजूला, आणि दुसरा म्हणजे आता महाराष्ट्रात सुद्धा परीक्षेत भरपूर घोटाळे होत आहेत. जसं तुम्ही आरोप केलात की CETच्या परीक्षेत सुद्धा घोटाळा झाला, तर तो आरोप नेमका काय होता? आपल्या राज्यात CETचा प्रश्न फार गंभीर आहे. तुम्ही जसं मला विचारलं की काय त्याच्यातलं खरं कारण आहे, तर CET ही आपल्या मेडिकल वगळता सर्व क्षेत्रासाठी एंट्रन्स एक्झाम आहे. राज्यातले 20 लाख विद्यार्थी ऑन अन ॲव्हरेज कधी 12, 15, 18, 20 असे या परीक्षेला बसतात. त्याची व्यवस्था राज्य शासनाने ही CET म्हणून एक वेगळीच यंत्रणा उभी केली, ती स्वायत्त आहे. CET दुसऱ्या एजन्सीला काम देते, सॉफ्टवेअर किंवा वेगवेगळ्या असे सदस्य पक्ष परीक्षा घेणाऱ्या कंपन्या आहेत. मान्य रोहितदादा पवार आमदार आणि मी CET कमिशनरकडे त्या दिवशी मुंबईत बसलो, त्यांच्या कानावर हे विषय घातले, कारण विद्यार्थ्यांचे रोहितदादांना
आम्हाला खूप फोन येत होते की CETत खूप इश्यू आहेत, परीक्षा व्यवस्थित घेतली जात नाही. आणि त्याच दरम्यान माध्यमांमध्ये, अनेक पत्रकारांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये चिंतेचं वातावरण एवढ्यासाठी होतं. आणि जे आम्ही CETचे कमिशनर त्यांनाही सांगितलं, त्यांच्याशी बोललो, माहिती घेतली. नांदेडचे विद्यार्थी आहेत, काही जुळे भाऊ आहेत, त्यांचं SSC HSCचे मार्क्स जर 40% असतील तर CETच्या पर्सेंटाईलमध्ये ते 99.99%. त्यांना आम्ही विचारलं, हे आश्चर्यकारक, जुळ्या भावांचे सेम मार्क कसे, एवढं कसं आश्चर्य? कमिशनरनी मला स्वतःला सांगितलं की हे काही गोष्टी होऊ शकतात, यात त्यांचे वेगवेगळ्या सब्जेक्टचे वेगवेगळे मार्क आहेत, पण ते सगळे मार्क मिळून एकत्र केले तर 99.99%. माझ्यासारख्या माणसालाही आश्चर्याचा धक्का आहे. कुणाला असे परफेक्ट मार्क दोन भावांना पडत नाहीत. ही एक आश्चर्याची गोष्ट. दुसरी अशी आहे की ज्याला 40-45% मार्क पडतात त्यांना CETमध्ये ते टॉपर असतात. मी त्यांना प्रश्न असा विचारला की हे मुलं आधीच्या परीक्षेत कच्चे आहेत 10वी-12वीला आणि CETला हाय रँकिंग आहे, कसं असं असू, असं असू शकतं का? तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचा तो अभ्यास ते कमी करतात आणि CET महत्त्वाची म्हणून त्यासाठी ते फार अभ्यास करतात. मुद्दा असा आहे, माझ्या एका प्रश्नाच्या उत्तराला त्यांनी असं त्यांचं निवेदन होतं की या मुलांना पटपट उत्तर द्यायचे असतात, त्यांना स्टेप वाईज सोडवायचं नसतं, त्यामुळे ते पटकन उत्तर देतात आणि त्यातनं त्यांना मार्क मिळतात. माझ्यासारख्याचा त्यांनाही प्रश्न होता, आज सगळ्या लोकांना प्रश्न आहे. ज्या हुशार विद्यार्थ्याला फक्त समोरचं उत्तर काय हे ठीक करून कळतं, त्याला स्टेपमधून त्यावेळेच्या मॅथमॅटिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये चांगल्या स्टेपमधनं चांगले मार्क पाडावे अशी त्याची इच्छा नसते का? तिथं 40% मार्क मी पाडणार आणि इकडं 100% मार्क पाडणार, असं होत नाही. ही लपवाछपवी आहे, ही फसवाफसवी आहे. त्यामुळेच या संदर्भातला एक FIR झाला आहे. पोलीस याची चौकशी करतायत. याच्यावर CETचे पेपर व्हॉट्सॲपवर बेधुंदपणे पाठवण्यात आले. ज्यांनी पैसे दिले त्यांच्याकडे पेपर गेलेत, त्यांनी ते व्हॉट्सॲप डिलीट केलंय. व्हॉट्सॲप 1 वर्ष झालं तरी रिट्राईव्ह करता येतं, परत काढता येतं. जर पोलिसांची प्रामाणिक इच्छा असेल, राज्य सरकारची प्रामाणिक इच्छा असेल, IT सेलची प्रामाणिक इच्छा असेल तर ते व्हॉट्सॲप बाहेर निघतील. ज्यांनी हे उद्योग केलेत ते लापता झालेत, पळून गेलेत, त्यांनी पैसे घेऊन ते पळून गेलेत. शेकडो कोटी रुपयाचा याच्यात व्यवहार झाला आहे. आम्हाला माहिती याच्यात कोण कोण सामील आहे. CETच्या प्रमुख अधिकाऱ्यांपासून या एजन्सीचे लोक, बाहेरचे एजंट याच्यात सामील आहेत. काय सरकार करतं हे आता आम्ही पाहणार आहोत. नाही केलं तर माननीय रोहितदादा पवार, आम्ही ज्या पद्धतीने काम करतो सरकारला सळो की पळो करून सोडणार. ड्रग इन्स्पेक्टरचा देखील पेपर फुटला असा आरोप आपल्या आमदार रोहितदादा पवार यांनी केला. तर तेव्हा तुम्हीही तिथे होतात त्या आंदोलनात आणि या सगळ्यामुळे 1 वर्ष गेला त्या प्रोसेसला निर्णय येण्यासाठी. तर यावर तुमचं काय मत आहे? नाही, आपल्याकडच्या महाराष्ट्रातल्या परीक्षा हा एक जरा हास्यास्पद विषय व्हायला लागलाय. गंभीर विषय आहे, पण यंत्रणा ज्या पद्धतीने ते हँडल करते ते खूप चिंताजनक आहे. आणि त्यांची उत्तरही हास्यास्पद आहे की हे असं असतं, ते तसं असतं. तुम्ही पेपर सेट करता, तुम्ही पेपर विद्यार्थ्यांना देता, विद्यार्थ्यांनी ते सोडवायचे आणि त्या पद्धतीने त्यांना मार्क दिले पाहिजे. हायर रँकिंगच्या मुलांना तुम्ही सिलेक्ट केलं पाहिजे, हा साधा नियम आहे. MPSC पूर्वी व्यवस्थित परीक्षा घ्यायची. हे आत्ताच काय झालं की प्रत्येक पेपर फुटायला लागला. राज्यात तुकाराम मुंडे साहेब हे कमिशनर आहेत फूड अँड ड्रग्सचे, ते काम करतायत, चांगलं काम करतायत, सगळी जनता त्यांच्यावर खुश आहे. पण त्यांना जे ड्रग्स इन्स्पेक्टर पाहिजेत, ड्रग इन्स्पेक्टरने सगळ्या मेडिकल शॉप, मेडिकलच्या सगळ्या व्यवस्था याच्यात काम करणं अपेक्षित आहे, ज्याच्यात लोकांचं हेल्थ सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात आपण कॅटर करतो. परीक्षा घेतली गेली, ते पेपरही ते फोडून टाकले. आम्हाला तर अशी माहिती मिळाली की ज्यांनी पैसे दिले त्यांना ते पेपर मिळाले. तलाठी परीक्षेचं तसंच, ज्यांनी 15 लाख रुपये दिले, 12 लाख रुपये दिले, ते लोक परीक्षेला बसो, काही पेपर लिहो, ते सिलेक्ट झाले आणि त्यांना नोकऱ्या लागल्या. रोहितदादांचा तोच आग्रह आहे, आमचा तोच आग्रह आहे
की अशा पद्धतीचे ड्रग इन्स्पेक्टर, तलाठी असे जे पेपर फुटतायत त्याच्यावर चाप बसेल अशी काय यंत्रणा तुम्ही उभी करणार? विद्यार्थ्यांचं भवितव्य जे तुमचा आता खेळ होतोय ते कसं रोखणार? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही पुढच्या काळात ह्या विषयावर अतिशय प्रखर आंदोलन करणार आहे आणि तो विषय आम्ही धसास लावल्याशिवाय स्वस्त असणार. पण मग सर आता फडणवीस सरकारने ऑनलाईन एमपीएससी परीक्षा घेणार असंही सांगितलं आणि या निर्णयाला तुम्ही ठामपणे विरोध केला होता. तर मग तो विरोध का केला गेला? ऑनलाईन परीक्षा म्हणजेच कुठल्या तरी मधल्या यंत्रणेला हस्तक्षेप करायला स्कोप. जे ऑनलाईन आपण करतो तिथं सॉफ्टवेअर लागतं, यंत्रणा लागते, सेंटर्स लागतात. यापूर्वीच्या काळात ज्या परीक्षा व्हायच्या अनेक लोक सरकारी आता अधिकारी आहेत, नोकर आहेत, त्यांनी दिल्या ना परीक्षा, त्या ऑफलाईन दिल्या. ऑनलाईन जर तुमची फुलप्रूफ असेल तर करायला काहीच कुणाची हरकत नसते. पण आपला ट्रेंड सतत असा आहे की प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटतोय. MPSCच्या अनेक पेपर तुम्हाला फुटल्यामुळं रद्द करायला लागल्या परीक्षा. मुलं खूप कष्टाने त्याच्यासाठी अभ्यास करतात, मुलं आत्महत्या करतात, त्यामुळे फ्रस्ट्रेट होतात, आयुष्यातनं उठतात. तेव्हा आमचा विरोध एवढ्यासाठी आहे की तुम्ही ऑनलाईनसाठी लोक कुठेही टेक्नॉलॉजी वापरून कुठेही, आता तो नीटचा पेपर जो फुटला तो पुण्यातल्या त्या शिक्षकांनी ज्याचा क्लास आहे त्यांनी फोडला, ज्यांनी पेपर सेट केला त्यांनी फोडला. त्यांना माहिती आहे, ते व्हॉट्सअप करतायत आणि पेपर आपल्या आपल्या लोकांना पाठवतायत. ही यंत्रणा जर मधली नसेल तर तुमचे पेपर फुटणार नाहीत. मग ती ऑफलाईन करायला लागेल. ऑफलाईन अशा वेळी तुम्हाला द्यायला लागेल की तो त्याच वेळी हॉलमध्ये बसलाय, तुम्ही पेपर दिलाय तर तुम्हाला फुल प्रूफ राहिलं. तुम्ही ज्या ऑनलाईन इथून तिथं ट्रान्समिट करता, तिथनं कोणतरी लीक करून हॅक करतात लोक, तरुण हॅक करतात, हॅकर्स आहेत. या यंत्रणेत काम करणारे लोक आपल्या पद्धतीने व्हॉट्सअपवर फोटो काढून पाठवून देत आहेत. 20 प्रश्न विचारले असतील तर 18 प्रश्न मुलांना ऑलरेडी दिले जातात. याचं उत्तर काय सरकारकडं? तर सरकारकडे उत्तर नाही. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की ऑफलाईन तुम्ही परीक्षा घ्यायला सुरुवात करा, जोवर तुमचं हे होत नाही, ज्यात फुल प्रूफ आम्ही करू शकतो. आणि तो जोवर त्या विद्यार्थ्यांचं समाधान होत नाही तोवर तुम्हाला कुठलाही अधिकार नाही त्यांच्या भवितव्याशी खेळायचा. सर आत्ताच रोहित दादांनी आपलं जे विद्यापीठ आहे तिथे डिग्री विकण्याचं काम होतं असा देखील आरोप केलाय. हे पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुलेंच्या नावाने आपण खूप सन्मानजनक नाव दिलंय. माझं एक म्हणणं आहे यात, पुणे हे असं शहर आहे की ज्यांनी शिक्षणासाठी संघर्ष केलाय. आपल्याला माहित नाही किती लोकांना माहिती असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्यावेळेस पुण्यात महार, मांग, दलित विद्यार्थ्यांना, मुलांना, मुलींना शिकवा म्हणून आग्रह धरला, इंग्रजांकडे आग्रह धरला, त्यांनी हंटर आयोगाकडे साक्ष दिली की हे शिक्षण आमच्यासाठी किती महत्वाचं आहे. त्यावेळी महात्मा फुलेंना टार्गेट करण्यात आलं. त्यांना त्यांच्यावर मर्डर करण्यासाठी त्यांच्यावर माणूस पाठवला. तो नंतर त्यांच्याबरोबरच राहिला की त्याला कळलं की माझ्याच मुलांना शिकवणार आहेत महात्मा फुले, तेव्हा माझे मुलांचा उद्धार होईल. सावित्रीबाईंना त्यांनी शिकवायचा जो प्रयत्न केला, सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली, त्यांना काय पद्धतीने शेण दगड मारलं, किती छळ केला, हे सगळं आपण ह्या पुणेने पाहिलंय. त्याच सावित्रीबाईंचं नाव पुणे विद्यापीठाला आपण दिले. पण नावाला बट्टा लावायचा असं एक धोरण आहे. ते कोणाचं धोरण आहे? ज्यांनी महात्मा फुल्यांना मारलं, ज्यांनी महात्मा फुल्यांवर मर्डर करायला माणूस पाठवला, ज्यांनी सावित्रीबाईंना दगड मारले, शेण मारलं त्यांच्या तोंडावर, त्या लोकांचं धोरण काय होतं? तुम्ही शिकवायचं नाही, शिकायचं नाही. आता त्यांच्याच नावाने सुरू असलेल्या विद्यापीठात काय धोरण आहे? पुणे विद्यापीठ रँकिंग मध्ये तळाला आहे. ते कधीपासून तळाला आहे? जे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जी काय विद्यार्थ्यांसाठी संघटना संघाने सुरू केली, त्याचे पदाधिकारी आज मेजॉरिटीने पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत आणि मॅनेजमेंट काउन्सिल ते चालवतात. का विद्यापीठ खाली चाललंय? याचा अर्थ त्यांना काय कळत नाही, त्यांना डोकं नाही, विद्यापीठाची भरभराट करायची त्यांची इच्छा नाही, पेटंट विद्यापीठात होत नाहीत, शिक्षक निघून जातात. जसं इस्रोचे सायंटिस्ट पळून गेलेत, सायन्स या देशातनं पळून लावायचंय. गलगोटी यासारख्या विद्यापीठांना, जे बोगस विद्यापीठ आहे, मी त्या एआयच्या समिटमध्ये होतो, हास्यास्पद त्या गलगोटी यांनी ते कुत्रा आणला, डॉग, तो रोबो, आणि तो मांडला आपला म्हणून. हे सगळं असे पळवापळवीचे थर्ड ग्रेड, शिक्षणाला कुठलेही महत्व नसलेले, त्यांचं महत्व द्यायचं नाही अशी मानसिक धारणा असलेले, लोकांनी शिकू नये अशी मानसिक धारणा असणारे लोक हे विद्यापीठ चालवतात.
त्यामुळे डुप्लिकेट सर्टिफिकेट्स असो, डुप्लिकेट मार्कशीट असो, या सगळ्यांचा धंदा त्यांच्या डोळ्या देखत नाकाखाली चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की असे जर विद्यापीठाचे कामकाजाची पद्धत असेल तर ह्या लोकांनी राजीनामे दिले पाहिजे. सगळ्या कौन्सिलनी राजीनामा दिला पाहिजे, मॅनेजमेंट कौन्सिलनी पण आणि आधी सभाच्या सदस्यांनी पण, की आपल्या विद्यापीठात 2,00,000, 3,00,000, 5,00,000, 50,000, 70,000 रुपये देऊन मार्कशीट डुप्लिकेट बनवली जाते. तुमचं कसलंच नियंत्रण नाही. विद्यापीठची रँकिंग घसरली. विद्यापीठात संशोधन होत नाही. तुम्हाला वाटलं पाहिजे की आता आपल्याकडनं काम होत नाही. तुमचा एखादा वॉचमॅन जर सिक्युरिटी नीट करत नसेल तर त्याला घरी पाठवलं जातं ना. नव्या दामाच्या लोकांना आणायला लागतं. शिक्षक शिकवता येत नसेल तर रिटायरमेंट आहे. हे तरुणच आहेत पण बिनकामाचे आहेत असा त्याचा अर्थ आहे. आणि ते भाजपचे लोक चालवतात. भाजपच्या लोकांना शिक्षण हा विषय आपल्या व्यवस्थेतनं संपवायचा आहे. त्यामुळे ही सगळी परिस्थिती जी आहे ती माझ्या दृष्टीने क्रिएट केलेली आहे. सर, आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि राहुल गांधी यांचं असं म्हणणं आहे की आता अमित शहा यांनी सुद्धा राजीनामा द्यावा. मग यावर तुमचं काय म्हणणं आहे? आता मी जंतर मंतरला होतो. मी पाहिली काय परिस्थिती होती. त्या अनुषंगिक जे काय परिस्थिती होती ती पण मी दिल्ली खूप आधीपासून कव्हर केलेलं आहे. दहशतवाद मी कव्हर केलेला आहे. त्यामुळे कोण दहशतवादी होतं, कोण नाही. महाराष्ट्राचा दहशतवाद विरोधी यंत्रणा स्थापन करण्यात माझा वाटा आहे. आणि 2002, 3, 4 ज्यावेळेस काश्मीर दहशतवादात होतं त्यावेळेस बारामुल्ला, उडी, पंपोर या सगळ्या भागात जाऊन दहशतवाद कव्हर केलेला माणूस मी आहे. त्यामुळे कोण दहशतवादी असतं, ते काय पद्धतीचे असतात, हे मी पाहिलेला माणूस आहे. डिफेन्स मिनिस्टर जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी बोलून मी दहशतवाद काय आहे ते समजून त्यांच्या दिल्लीच्या ऑफिसमध्ये बसून बोललोय त्यांच्या सल्लागारांबरोबर. त्यामुळे हे जे छपरी लोक असतात ना, की ह्याला दहशतवादी ठरव, त्याला दहशतवादी ठरव. ते अमित शहा आणि त्यांची जी काही गँग आहे ना, ज्या लोकांना, विद्यार्थ्यांना दहशतवादी ठरवते, ते ठरवण्यापासूनच हे कल्प्रिट आहेत. त्यामुळे अमित शहानी पहिला राजीनामाची प्रोसेस सुरू केली आहे. की जे दहशत माजवतात, मुलींवर दहशत माजवतात, लहान मुलांना दहशत माजवतात, विद्यार्थ्यांवर दहशत माजवतात, ते दहशतवादी समजले गेले पाहिजे. कारण मी कॅटेगरिकली सांगू शकतो, दहशतवादी कोण असतो आणि कोणी नसतो. विद्यार्थी जे रस्त्यावर आंदोलन करतात ते दहशतवादी असू शकत नाही. आणि ते आपलं फेल्युअर विद्यार्थ्यांवर टाकतायत. त्यांना दहशतवादी, हा खलिस्तानवादी, हा नक्षलवादी, हा अर्बन नक्षल. सगळ्यांचं कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे आहे का लेबल द्यायचं? तुम्ही काय केलं तर ते आरडीएक्स 400 किलो काश्मीरमध्ये, तुम्हाला माहितीये काश्मीरची जबाबदारी होम मिनिस्टर म्हणून आता अमित शहाची आहे. जशी दिल्लीची जबाबदारी अमित शहाची आहे होम मिनिस्टर म्हणून. तिथला पोलीस आयुक्त अमित शहा नेमतात. काश्मीरचा पोलीस प्रमुख अमित शहा नेमतात. काश्मीरचे सगळे आर्मी, पॅरामिलिटरी सगळे अमित शहाच्या अखत्यारीत असतात. बॉर्डर सगळी अमित शहाच्या अखत्यारीत असते. बॉर्डर मधनं बांगलादेशी कोणी घुसला तर त्याचे दोष आता अमित शहावर आहे. कारण बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हा अमित शहाच्या होम मिनिस्ट्रीच्या अखत्यारीत असतो. दिल्लीत जर दहशतवादी आले असतील तर त्याचा अमित शहाचा दोष आहे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुमची यंत्रणा झोपते का? तुम्हाला जी यंत्रणा रिपोर्ट करते तुम्ही काय झोपलेले असता का? जर 200-300 दहशतवादी तिथं आले म्हणून सांगता, विद्यार्थी ट्रक भरून दगड आणतात, तुमचे पोलीस झोपलेले असतात का? हे तुम्ही नाकाम आहात, निष्क्रिय आहात. तुम्ही त्या पदासाठी नालायक आहात हे तुम्ही सिद्ध करताय. त्यामुळे राहुल गांधींचं जे म्हणणं आहे त्याच्याशी मी 100% सहमत आहे, की अमित शहानी पण आता राजीनामा दिला पाहिजे. कारण हे आंदोलन हाताळायला, तेव्हा विद्यार्थ्यांशी नंतर बोलले ना तुम्ही, 20 दिवस बोलायला तुम्हाला काय झालं होतं? उपोषण करणाऱ्या वांगचूक यांना झोळीत उचलून पळवून न्यायचं तुमचं काम. तुम्ही काय डकैत आहे का? तुम्ही दरोडेखोर आहात का? एका उपोषण करणाऱ्या माणसाला मध्यरात्री पळवून नेता. तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा नाही असा त्याचा अर्थ आहे. लाठीमार केल्यानंतर सगळ्या देशभरात जो जनक्षोभ उभा झाला, त्याच्यात लोकांना राग आला, त्याची जबाबदारी अमित शहाची आहे. कारण तुमचं इंटेलिजन्स फेल्युअर झालं. किती लोक देशभरात नेतात. माझ्यासारखा माणूस दिल्लीत जाऊन पाठिंबा देतो. तुम्हाला कळलं पाहिजे लोक लाखोने जंतर मंतरवर येतात. तुम्ही फेल्युअर आहे. तुम्ही त्याच वेळी विद्यार्थ्यांशी त्यांची न्याय्य मागणी समजून घ्यायला तुम्ही बसलं पाहिजे. तुम्ही जंतर मंतरला जायला पाहिजे होतं. त्या विद्यार्थ्यांना काय बोलवता तुम्ही? आणि आता ते नंतर ना विद्यार्थ्यांचं आंदोलन राहिलं, ना त्या कॉक्रोच पार्टीचं आंदोलन राहिलं, ना वांगचूक यांचं आंदोलन राहिलं. ते आंदोलन देशातल्या तरुण लोकांनी, ज्या मुलांनी मार खाल्ला त्यांच्या आई-वडिलांनी, ज्यांना खरंच सद्भावना आहे त्यांनी, सगळ्यांनी हातात घेतलं आणि हे देशाचं वाटोळं होतंय, शिक्षणाचं वाटोळं होतंय. आपला देश मागे जाणार आहे. हे ज्याच्यावर भावना आहे ज्याची
त्या लोकांनी आंदोलन हातात घेतलं. मुलांना मारलं, मुलींना मारलं. त्यामुळं अमित शहानी त्यांना दहशतवादी म्हणून मारलंय. त्यांच्या नेत्यांनी हे दहशतवादी आहे, असं म्हणून मारलंय. मुंबईतला एक आमदार अतिशय नालायक आहे. त्याने म्हटलं, "त्या मुलांचे पुठ्ठे सुजवले मारून पोलिसांनी. पोलीस किती भारी आहे. तुम्हाला लाज वाटत नाही? मुला-मुलींना पार्श्वभागावर मारताना तुम्हाला आनंद वाटतो? ती मारायची व्यवस्था असते का आंदोलनात? आंदोलनात पांगवण्यासाठीचा एक प्रोटोकॉल आहे. एस-ओ-पी असतो, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. मुलांना असेल, मुली असतील, शेतकरी असतील, महिला असतील, आंदोलनाला महिलांना हाताळायला महिला लागते. लाज नाही वाटत पोलिसांना महिलांच्या अंगाला हात लावायला? मुंबईत एका मुलीच्या वक्षस्थळावर या पोलिसांनी नालायकांनी हात लावला. तो विनयभंगाचा गुन्हा आहे. देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांनी त्यांच्या समोर कॅमेऱ्यावर केलाय. केलं का अटक देवेंद्र फडणवीसांनी त्या पोलिसाला? नालायकपणा आहे हा. त्यांना वाटत नाही का हे करायला पाहिजे? पोलिसांचा नालायकपणा नाहीये असं वाटतं का त्यांना? कारण हे बलात्कारांचा सत्कार करतात. मोदी जाऊन शेकडो बलात्कार करणाऱ्या एका खासदाराच्या, उमेदवाराचा जाऊन सत्कार करतात, त्याचा प्रचार करतात. ह्यांना काय वाटणार आहे? त्यामुळे ह्यांचं स्थिर फक्त नावापुरतं आहे. यांना हे वाटलं यांना, की कशा मुलींना मारलं आम्ही. माझ्या समोर सांगितलंय पोलिसांनी, "ये छोटी बच्चियों को मार के बहुत मजा आया." लाज वाटली पाहिजे या देशातल्या या यंत्रणांनी. सर, हा झाला शिक्षणाचा मुद्दा. पण 2014 पासून ड्रगचं प्रमाण तरुणांमध्ये भरपूर वाढायला लागलंय. तर यावर तुम्ही काय सांगाल? फार चिंतेचा हा मुद्दा आहे एक. मी पत्रकार असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुण्यात खूप मोठी संस्था आहे. पु. ल. देशपांडेंनी ती संस्था खूप मदत करून त्या काळात जी वाढवायचा प्रयत्न केला आणि ज्याचं खरं नेतृत्व अनिल अवचट आपल्या सगळ्यांना माहिती असेल आणि मुक्ता त्यांची कन्या ते बघतात आता मुक्तांगण म्हणून जे करतोय. मी त्यात व्हिजिट केले. खूप ड्रग एडिक्ट्सना भेटलो. हा ड्रग्सचा सप्लाय कसा होतो त्याच्यावर खूप मी माहिती पण घेतली, काम केलं. ड्रग्स पेडलर जे असतात, ड्रग्स विक्रेते, त्याची एक यादी असते. पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात पण ड्रग्ज विरोधी एक यंत्रणा आहे. पोलिसांचा एक सेल आहे, जो ड्रग्स ताब्यात घेतो, पकडतो, नष्ट करतो, छापे मारतो. गेल्या अनेक वर्षात मला असं दिसलंय, की माझ्याकडे ती यादी अनिल अवचटांनी दिली होती, की सुनील माने ही यादी आहे. पुण्यात इथे ड्रग्स मिळतात, मुंबईत इथे ड्रग्ज मिळतात, हे लोक या व्यवहारात आहेत, अशा पद्धतीने ते ड्रग्ज आणतात. तर माझ्यासारख्या त्यावेळच्या पत्रकाराला ही यादी मिळते. पोलिसांना तर मिळालीच पाहिजे, पोलीस आयुक्तांकडे तर असलीच पाहिजे. कारवाई का होत नाही हा मुद्दा आहे. आता आपण विषय ड्रग्सचा घेतला म्हणून अतिशय रिसेंटचा मुद्दा मी सांगतो. 3च दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री, जे राज्याचे गृहमंत्री पण आहेत, त्यांनी एका कार्यक्रमात ड्रग्सवर पायबंद घालण्यासाठी शाळेच्या पातळीवर आपण जनजागरण केलं पाहिजे, असं स्टेटमेंट केलं. एक टिपिकल नेहमीचं जनजागरण करा, प्रचार प्रसिद्धी करा, मुलांना सांगा, हा मुद्दा आहे. तुम्ही शाळेच्या दारात ड्रग्ज आलं हे याच्यातनं मान्य केले, जे मी अनेक वर्ष बोलतोय. शाळेच्या आसपास असलेल्या पानटपऱ्या, ड्रग्स पेडलर्स, शाळेतली मुलं यांना टार्गेट करतायत. गांजा शाळेच्या दारात मिळतो, शाळेत मुलं घेऊन जातात. ड्रग्ज उडून रात्री, मध्यरात्री गाडी चालवणाऱ्यांवर हल्ले करतात. कोयता गँग त्यातनंच येते. क्रिमिनल सगळे तयार त्याच्यातनं होतात. तुरुंगातनं त्याचे व्यवहार चालतात. ड्रग्सचे कार्टेल त्याच्यातनं काम करतात, देशातले परदेशातले. आता जर फडणवीसांना माहिती आहे की शाळेत आपल्याला जनजागृती करायला लागेल, जी आपण पुण्यात केली. तुम्ही त्यांनाही बोलवा. डॉक्टर मिलिंद भोई यांनी हे पोलिसांच्या मदतीने हे काम केलंय. त्यांनी याच्या संदर्भात डॉक्युमेंट केलंय. काय परिस्थिती आहे समजून घ्या. 7वी, 8वी, 9वी ची मुलं ड्रग्स, नशेचे पदार्थ, व्हाईटनर अशा गोष्टीपासून सुरुवात करतात. त्यांना ते अवेलेबल करून दिलं जातं. काही विशिष्ट पानटपऱ्यांवर ते मिळतं. त्याच्यावर सगळा सप्लाय चालू असतो आणि तरुण होऊन या मुलांनी ड्रग्सच्या आहारी जावं याची व्यवस्था केली होती. जर आपण सांस्कृतिक भारत बनवणार आहे, सभ्य भारत बनवणार आहे, तरुणाई पाहिजे, महान राष्ट्र बनवायचंय, तर या शिक्षणापासून ड्रग्स पर्यंत हे काय तुमचे बाप त्याच्यात लक्ष घालणार का? कोण लक्ष घालणार? बाहेरून लोक लक्ष घालणार आहेत का? कुठे येतं ड्रग्स? ड्रग्ज येतं म्यानमार मधनं, ड्रग्ज येतं नॉर्थ ईस्ट मधनं,
ड्रग्ज येतं समुद्री मार्गातनं. कोणाकडे आहेत या बॉर्डर? या बॉर्डर असतात होम मिनिस्ट्रीकडनं. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, नेव्ही, तटरक्षक दल यांचा सगळा व्यवस्था अशी पाहिजे की ड्रग्ज तुमच्या आत आले नाही पाहिजे. ड्रग्ज आत आले की तुम्ही पाकिस्तानातनं अफगाणिस्तानचं ड्रग्ज येतं पाकिस्तानातनं, पंजाबमधनं, भारतात दिल्लीतनं, पुण्यात. ही पद्धत तुम्हाला माहित नाही का राज्यकर्त्यांना? आम्ही का म्हणून मोदींना आणि शहांना निवडलं? कारण ह्या सगळ्या प्रश्नांमधनं त्यांनी सोल्युशन काढायचंय. त्यांचीच लोक जर आता म्हणायला लागली की शाळेत आम्हाला लोकांना सांगायला लागेल, विद्यार्थ्यांना सांगायला लागेल, पालकांना सांगायला लागेल की ड्रग्सचा प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही काय करता? झक मारता? पद्धत आहे का ही? तुम्हाला विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत ड्रग्ज गेलंय, विद्यार्थ्यांच्या दप्तरात ड्रग्ज गेलंय, शाळेच्या पंख्यावर मुलं ड्रग्ज नेऊन ठेवतात. शाळा सुटली की तिथनं काढून घेऊन जातात. अशी उदाहरणं आहेत ना. तुम्ही लावा ना पोलीस, लावा ना खबरी. तुम्ही पक्ष फोडायला जे पैसे वापरता ना, ते पोलिसांसाठी लावा. तुम्हाला लक्षात येईल की कोण कुठनं ड्रग्ज आणतंय. खरंच तुम्हाला या नव्या पिढीला सक्षम करायचंय. ज्या आत्ता जेनजी तुमच्या मुळावर उठली एक दिवशी ड्रग्सच्या माध्यमातनं तुमच्या मुळावर उठेल. मी तुम्हाला आणखी एक निरीक्षण सांगतो. ही जी जेनजी आता यांच्या मागे लागली आहे ना, ती खूप चांगली याच्यासाठी आहे, की त्या जेनजीने दारू प्यायची नाही असं ठरवलंय. काही अब्ज रुपयांची दारूच्या धंद्याला तोटा होतोय, कारण तरुण मुलं दारू पित नाहीत. पण जर काही त्यातली मुलं ड्रग्सच्या आहारी जाणार असतील, तर याची जबाबदारी सरकारची आहे, समाजाची आहे, पोलिसांची आहे. याची जबाबदारी घेऊन फिक्स करायला लागेल. नार्कोटिक ब्युरो देशाचा गृह मंत्रालय चालवतं, त्याची जबाबदारी अमित शहाची आहे. सगळ्या राज्यातल्या पोलिसांकडे नार्कोटिक्स कंट्रोल करायला पोलिसांचा सेल आहे. तो माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताब्यात आहे. त्यांनी काम केलं पाहिजे. समाजाने नाही बाहेर करायचं. त्यांच्याकडं लाठी नसते, बंदूक नसते, ड्रग्ज विकणाऱ्याला पकडायला त्यांच्याकडे यंत्रणा नसते. तुमच्याकडे ती आहे. ड्रग्ज घेतल्यावर तुम्ही उपाय सांगायचा प्रयत्न करू नका. प्रिकॉशनरी प्रयत्न करा. मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत ड्रग्ज जाणार नाही. शाळेत ड्रग पोहोचणार नाही याची जबाबदारी तुमची आहे. ती कशी तुम्ही निभावणार? तुमची जबाबदारी कशी पार पाडणार? हा खरा सवाल आहे. सर, जर या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला तर यांच्यातून तुकाराम मुंडेंसारखे अधिकारी घडतील का? काय वाटतं तुम्हाला? या मुलांना जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर आपल्याला शेकडो तुकाराम मुंडेंची गरज आहे. तुकाराम मुंडेंना आता मी नुकतंच त्यांची आई वारल्यानंतर मुंबईच्या घरी भेटलो होतो. त्यावेळी ते बिनकामाचे अधिकारी होते, कारण त्यांना पोस्टच नव्हते, त्यांना पोस्ट दिली जात नाही. आताही ते ज्या पद्धतीने छापे मारतायत, दुधातली भेसळ, जेवणातली भेसळ, डुप्लिकेट पनीर आपण पाहतोय. आता हॉटेलमधलं पनीरच गायब झालं. याचा अर्थ जे आपण पनीर खात होतो ते डुप्लिकेट होतं, असा त्याचा अर्थ आहे. तर तुकाराम मुंडे हा एक व्यवस्थेतला एक कडी आहे, एक अधिकारी आहे. प्रत्येक जण तुकाराम मुंडे होऊ शकत नाही. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला सिस्टीम सुधारल्या पाहिजे. उद्या तुकाराम मुंडे तिथे असतील, नसतील, दुसऱ्या पदावर असतील, तरी एफडीए असं काम केलं पाहिजे की तुकाराम मुंडे तिथं आहे. तिथं तो माणूस बदललाय असं म्हणून चालणार नाही. पण आपलं काय आहे? आपल्याकडे प्रशासनाचा अतिशय गलिच्छ आणि घाण अनुभव आहे. टी.एन. शेषन हे निवडणूक आयोगाला मुख्य निवडणूक अधिकारी होते. त्यांनी सगळी सिस्टीम व्यवस्थित लावली, बजेट लावलं. पण नंतरच्या आलेल्या काही अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं. आत्ताचे निवडणूक आयुक्त सगळे नालायक निघाले. त्यांनी सरकारला सामील होऊन पैशाचे व्यवहार, सरकारच्या बाजूने काम करणं, खासदारकी मिळवणं, परदेशात जाऊन स्थायिक होणं, तर सगळे हा असे धंदे करतात. त्यामुळे यंत्रणा सक्षम पाहिजे. निवडणूक आयोग तटस्थ पाहिजे. कुठलाही अधिकारी जात पात धर्म न बघता काम करणारा पाहिजे. त्यामुळे एक तुकाराम मुंडेची 10 तुकाराम मुंडे आपण करू शकू. सिस्टीम चांगली होऊ शकेल का? सिस्टीम व्यवस्थित काम करू शकते का? हा खरा मुद्दा आहे. आणि सिस्टीमसाठी काम करणं हा आपल्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट बाब असणार आहे. सर, आता नवीन शैक्षणिक धोरण आलंय. इंजिनिअरिंग आणि जे मेडिकलचे स्टुडंट आहेत त्यांना त्यांची जी भाषा आहे त्या भाषेत शिक्षण मिळेल असं. तर याच्यावर तुमचं काय म्हणणं? नाही, तर नवीन शैक्षणिक धोरण हाच खरा चर्चेचा मुद्दा आहे. पण भाजप सरकार या विषयावर चर्चा करत नाही. तुम्ही नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल बोलताय म्हणून मी त्यात काही सगळ्याच विषयांची माहिती घेत असतो म्हणून सांगतो. मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी 5.5% GDP जो असतो आपला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, सगळं अख्खं आपण देशात सकल देशांतर्गत उत्पन्न होतो
त्याच्या 5.5% ॲलोकेशन केलं होतं, पैसे दिले होते. NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी भाजपच्या सरकारने आणली. त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये आहे 6% GDPच्या पैसे द्यायचे. आता पैसे किती देत आहेत? 24-25च्या बजेटमध्ये 2.5% त्याचं प्रावधान, त्याचं ॲलोकेशन केलं. म्हणजे 5.5% कुठे आणि 2.5% कुठे? सरकार एज्युकेशन कमी कसं खर्च करता येईल, रिसर्च कमी कसं खर्च करता येईल, विज्ञानावर कसं कमी खर्च करता येईल, एवढंच बघतोय. त्यामुळे NEPचा जो मुद्दा आहे ना, तो खरा फार व्यापक चर्चेचा मुद्दा आहे. तुम्ही जेव्हा पद्धतीने तो प्रश्न विचारताय, मला असं वाटतं की एज्युकेशनसाठी ज्ञानाची भाषा, मी आता जगभर फिरतो, जगात सगळ्यात मोठी भाषा ही इंग्रजी आहे. कारण जगातले बहुतांश देश, स्पॅनिश कॉलनीज ज्या होत्या दक्षिण अमेरिकेत, आफ्रिकेतल्या काही, ते स्पेनमधून जे गेलेले लोक, तिथं स्पॅनिश कॉलनी होत्या म्हणून स्पॅनिश दुसरी भाषा आहे. पण अमेरिकेपासून, युरोपपासून अनेक देश, आपण भारतात, दक्षिण भारतात तर इंग्लिश बोलली जाते किंवा त्यांची लोकल भाषा बोलली जाते. म्हणजे फर्स्ट लँग्वेज त्यांची इंग्लिश म्हटली जाते, ती पहिली लँग्वेज त्यांची लोकल भाषा तशी. ऑस्ट्रेलियात आहे, आफ्रिकेत आहे, दक्षिण अमेरिकेत आहे, उत्तर अमेरिकेत सगळा इंग्लिश आहे. इंग्लिश ही ज्ञान भाषा आहे. जगात जे संशोधन चालतं, रिसर्च चालतं, ते इंग्रजी भाषेत पहिले येतं. मेडिकल सायन्स इंग्लिशमध्ये आलं, इंजिनिअरिंग मेडिकल बरोबरच इंग्लिशमध्ये आलं. सगळं मेडिसिन जे आहे ते इंग्लिशमध्ये येतं. आपण आपल्याकडं डुप्लिकेट करायचं काम करतो. म्हणजे एक गोळी तयार केली कुठेतरी रशियाने, चीनने, जपानने, ब्रिटनने, ती तयार करायचं टेक्नॉलॉजी आपण आणतो ना, आपल्याकडे त्याचा प्लांट उभा राहतो. आपण ती गोळी तयार करायचं काम नाही करत. त्याचं जे नॉलेज जे आहे ते इंग्लिशमध्ये आहे. तुम्ही त्याचं भाषांतर करून परत इंग्रजी, त्याच्यात परत पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं. त्यांनी काय करायचं? परत भाषांतर करायचं आणि ते शिकायचं. त्याच्याऐवजी तुम्ही इंग्रजी पण चांगली आम्हाला येते आणि लोकल भाषा पण चांगली येते, ह्याचं काय याचं व्यवस्था करत नाही. इंग्रजी ही ज्ञान भाषा आहे, जगाची भाषा आहे. आता आपण पुण्यात आहोत, IT चा हब म्हटलं जातं. IT चा हब म्हणजे काय? IT सर्व्हिसेस, ITs म्हणतात त्याला. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपलं उभं आहे. मुलं काम करतात, BPO मध्ये काम करतात, IT मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप करतात. क्लायंट्स कुठले आहेत? अमेरिका आणि युरोपचे. त्यांच्याशी तुम्ही काय हिंदीत बोलणार आहात, मराठीत बोलणार आहात? कॉल सेंटरमध्ये तिकडच्या लोकांचे प्रॉब्लेम आहेत. त्यांना गाडीला काही प्रॉब्लेम आला तर त्यांना इथनं सांगायला लागतं कॉल सेंटरवर. त्यांना इंग्रजीतच सांगायला लागतं. कॉल करायचा असेल तर इंग्रजीतच बोलायला लागतं. तुम्हाला कामाची भाषा, ज्ञानाची भाषा जर इंग्रजी असेल तर तुम्ही प्रॅक्टिकल लेवलवर इंग्रजीचा विचार केला पाहिजे. कोणाच्या तरी मनाला वाटतंय एक भाषा, एक निवडणूक, एक राष्ट्र, ही जी काही भंपक पद्धत आहे ना, हा विविधतेनं नटलेला देश आहे. तुम्हाला ज्ञानासाठी इंग्लिशच वापरायला लागेल. जगात जायचं असेल तर इंग्रजी. ह्यांची मुलं जे सांगतात, प्रमोट करतात, त्यांची मुलं इंग्लिशमध्ये जाऊन तिथं शिकतात. ती मला माहिती आहे, युरोपमध्ये शिकतायत, अमेरिकेत शिकतायत, ऑस्ट्रेलियात शिकतायत, सिंगापूरला शिकतायत. ते काय लोकल लँग्वेजमध्ये शिकतात का इथल्या? का तिथल्या सिंहलीत शिकतायत? का तिथल्या ऑस्ट्रेलियातल्या एखाद्या जे काही सगळे ट्राईब्स आहेत त्यांच्या भाषा शिकतात का? कमरेला पाला लावलेल्यांची भाषा. त्यांना इंग्रजी शिकवायचं. इकडच्या जनतेला, जी बहुजन जनता आत्ता कुठे इंग्रजी शिकायला लागली, इंग्रजी नोकऱ्या करायला लागली, त्याच्यामुळं इंग्रजी भाषेच्या सगळ्या प्रसारामुळे त्यांना वायडर स्पेक्ट्रममध्ये सगळीकडे जग ओपन झालंय. त्यांना ते नको आहे. इंग्रजी शिकली तर त्यांना बाहेर नोकऱ्या मिळतात, इंग्रजी बोलता येतं. तुम्ही प्रयत्न करून बघा. चांगला इंग्रजी बोलणारा एकदा बहुजन, गरीब, झोपडपट्टीतला मुलगा, त्यांना त्यांचा समोरच्याचा कॉन्फिडन्स मरून पडतो. कारण ह्याने अभ्यास केलेला असतो, ते अभ्यास करत नाहीत. म्हणून त्यांनी पण आता इंग्रजी शिकू नये आणि त्यांनी आपल्या पद्धतीने करावं. हा भंपकपणा आहे. काही त्यांनी फरक पडत नाही. ज्यांना हिंदी, मराठीत मेडिकल शिकायचंय त्यांनी शिकावं. ज्यांना इंग्रजी शिकायचं तो ऑप्शन ओपन ठेवावा. ज्ञानाची भाषा तुम्ही दाबू कशी शकता? सर, एकीकडे आपले जे पंतप्रधान आहेत त्यांना एक छोटंसं वक्तव्य देण्यासाठी काही काउंटरची गरज लागते. दुसरीकडे शिक्षणासाठी अक्षरशः विद्यार्थी रस्त्यावर येऊन भीक मागतायत. देशाची परिस्थिती अशी आहे की नोकऱ्याच मिळत नाहीयेत मुलांना आणि त्या फ्रस्ट्रेशनच्या अभावी मुलं सुसाईड सुद्धा करतायत. सो इथे माझा प्रश्न असा आहे की योग्य परीक्षा आणि योग्य नोकरी मिळण्यासाठी आता सरकारने म्हणा किंवा कोणती भूमिका घेतली पाहिजे? माझ्या अभ्यासानुसार सरकार
आता पुढच्या काळात सगळ्या नोकऱ्या बंद करणार आहे सरकारी. नोकऱ्यांचे 2 प्रकार असतात. एक तर सरकार स्वतःच्या डिपार्टमेंट्समध्ये ज्या नोकऱ्या देतं ते. आपण रशियाचं एक मॉडेल स्वीकारलंय. जे पंचवार्षिक योजना आपण जी केली, सरकारी कंपन्या केल्या. पुण्यात हिंदुस्तान अँटिबायोटिक्स असेल, HAL असेल, हिंदुस्तान इलेक्ट्रॉनिक्स असेल, वेगवेगळ्या ज्या छोट्या-मोठ्या कंपन्या, भारत हेवी इलेक्ट्रिक्स असेल, या सरकारच्या कंपन्या आहेत. त्या का केल्या? रशियाचं मॉडेल आहे ते, की सरकारचं कॉन्ट्रिब्युशन पाहिजे, तिथं नोकऱ्या उत्पन्न होतील. ऑर्डनन्स फॅक्टरी आहे, डिफेन्स फॅक्टरी आहे. इथे सरकार नोकऱ्या द्यायचं पूर्वी, कामं करून घ्यायचं. ह्याच्यासाठी की ह्या क्रिटिकल एस्टॅब्लिशमेंट आहेत, महत्त्वाच्या संस्था आहेत. त्यात नोकऱ्या देऊन लोकांना सिक्युअर करणं हा भाग आहेच. पण ह्याच्यात सिक्रेसी असते. आपले लोक तयार व्हावेत ही भावना असते आणि त्यांनी काम करावं, रिटायरमेंट त्यांचं सगळं व्यवस्थित होईल, पेन्शन मिळतील याच्यासाठी सरकार खर्च करायचं. या सरकारने जे पंचवार्षिक योजना करणारं जे आपलं नियोजन आयोग होतं, ते पहिलं स्क्रॅप केलं. त्याला गोंडस नाव नीती आयोग करून तिथं फक्त तज्ञ बसवले जे काही कामाचे नाहीत, माझ्या दृष्टीने. सरकारने आपल्या खात्यातल्या सगळ्या नोकऱ्या संपवल्यात. आज महाराष्ट्र शासनाच्या 2 ते 2.5 लाख नोकऱ्या रिकाम्या ठेवल्यात. कारण नोकऱ्या जर द्यायच्या, तर नोकर भरती करायला लागते. त्यात रिझर्व्हेशन ठेवायला लागतं. त्यात लोकांना पगार पे कमिशनच्या नुसार द्यावं लागतं, पर्मनंट करावं लागतं. सरकारने लाखो कोटी रुपयाचं कर्ज केलंय. त्यात भिकेला लागलंय सरकार. कर्ज काढतं, मग इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करतं. त्यामुळे आता प्रॉब्लेम असा आहे, सरकारला नोकऱ्या द्यायचीच इच्छा नाही, तर नोकऱ्या होतील कशा तयार? त्यामुळे MPSC परीक्षा घ्यायच्या नाही. घेतला पेपर तो फुटला. मग पोरांना परत पुढच्या वर्षी द्या. पोरांची वय निघून जातात. पोरं फ्रस्ट्रेट होतात, आत्महत्या करतात. सरकारला याचं काही पडलेलं नाही. दुसऱ्या नोकऱ्याचा जो भाग आहे खाजगी नोकऱ्या. जर तुम्ही FDI आणणार असाल, आता गेल्या काही वर्षात परदेशी जी गुंतवणूक आहे, ती विथड्रॉ करायला लागलीत बाहेरचे लोक. त्याचं कारण असं आहे, की इथं हिंदू-मुस्लिम दंगे, इथं रस्त्यावरच्या मारामाऱ्या, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन, ड्रग्सचं प्रमाण, मुलांना मारलेले जे काही आता जे व्हिडिओ आणि बातम्या आहेत, ते मी स्वतः बघितलं. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, खलीज टाइम्स, दुबईमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, रशियामध्ये, जर्मनीमध्ये सगळीकडे हे वातावरण आहे, की हे सरकार दमनशाहीचं सरकार आहे, हुकुमशाहीचं सरकार आहे. अशा ठिकाणी FDI येत नाही, फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत नाही. ती इन्व्हेस्टमेंट नाही आली तर कारखाने उभे राहत नाही. कारखाने उभे नाही राहिले तर तुमच्या नोकऱ्या उभ्या राहत नाहीत. त्यामुळे ही पुढची परिस्थिती फार आव्हानात्मक आहे. सरकारला हे जर सुधारायचं असेल, तर मला असं वाटत नाही की हे सरकार सुधारू शकतं. सरकारला जावं लागेल. तर नवीन सरकारला हे चॅलेंजेस व्हायलाच 10 वर्ष लागतील असं मला वाटतं. त्यामुळे सरकार काही नोकऱ्या तयार करणार नाही. सरकारला बॅक एंट्री देऊन लोकांना नोकऱ्या द्यायच्यात, की जे रिझर्व्हेशन संपवतं. सरकार रिझर्व्हेशनला प्रायमा फेशिया तोंडावर विरोध करत नाही. मराठा आरक्षण आहे आता, दलितांचं आरक्षण आहे, ओबीसीचं आरक्षण आहे. आता सरकारमध्ये जे लोक बसलेत, ज्यांचे पित्ते खाली बाहेर काम करतात, बीजेपीचे लोक काम करतात, त्यांनी आता आरक्षणाच्या विरोधात आघाडी उघडली. का? कारण हे मुलांचं आंदोलन झालं. त्यांच्यात फूट पाडायला आरक्षणाचा मुद्दा आणि ते म्हणतात आरक्षण बंद करा. त्यांच्यात जर खरंच दम असेल ना, तर आरक्षण बंद करून दाखवावं. या ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून केंद्रात व्ही.पी. सिंग साहेबांनी, राज्यात माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी पहिलं काम केलं, ते ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं. सगळ्या ओबीसींनी व्ही.पी. सिंग साहेबांचं, महाराष्ट्रातल्या ओबीसींनी शरद पवारांचा फोटो घरात ठेवला पाहिजे, की त्यांच्यामुळे आरक्षण मिळालं. बीजेपीचे लोक ते बंद करायला लागलेत. त्यामुळे जर आरक्षण तुम्हाला खरंच तुमच्यात दम असेल, तर ओबीसीचं कमी करून दाखवा, एससींचं कमी करून दाखवा, आदिवासींचं कमी करून दाखवा. नाही हे सगळे लोक रस्त्यात येऊन तुम्हाला पळून मारलं तर नाव नाही सांग. नावादेखलं आरक्षण ठेवलंय, त्यांना भरायचं नाही. नोकऱ्या ऍडव्हर्टाईज काढत नाहीत. तोंड देखले 2-4 काढतात. ते केलं तर ओबीसी आरक्षण भरायला लागतं, एससी, एसटी भरायला लागतं. यांचं ऑलरेडी आरक्षण आहेच ना. ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहेच ओपनसाठी. बाकीचं ओपनसाठी आरक्षण आहेच. सुप्रीम कोर्टात तह-आयात आरक्षण आहे. तेच ठरवतात कोणी कायचं करायचं. कोण दुसरा चीफ जस्टिस होईल. तिथं आरक्षण आहे ना. तुम्ही करा रद्द तुमच्यात ताकद आहे तर. रोटर सिस्टम बंद करा, रोस्टर सिस्टम. ते नाही करायचं. त्यांच्या सोयीचं आरक्षण चालू ठेवायचं. सर्वसामान्य जे लाईफ त्यांचं उंचावेल, जीवनमान उंचवेल, ती आरक्षणं बंद करायची आणि त्यांना भिकेला लावायचं. असं
सर, माझा शेवटचा प्रश्न. आता अभिजित दिपके जेव्हा हे जंतर मंतरचं आंदोलन संपून घरी गेले आणि एक 4-5 दिवसांनंतर त्यांच्यावरती अनेक प्रकारचे आरोप लागू व्हायला लागले. जसं त्यांच्या शिक्षणाचे पुरावे मागण्यात आले किंवा ते अ, बाहेर जाऊन शिक्षण करतायत, तर तो पैसा कुठला आहे? ते दहशतवादी आहेत का? किंवा ते एका वेगळ्या पक्षात होते आधी, त्यांच्याविषयी सांगा. किंवा वडिलांवर सुद्धा आरोप करण्यात आले. प्रॉपर्टीवर विचारलं जाऊ लागलं आणि तेव्हा अभिजित तिपके असं म्हणाले, की "आधी पंतप्रधानांना सांगा, त्यांची डिग्री आम्हाला दाखवा. मग मी माझे सगळे पुरावे सगळ्यांसमोर आणतो." म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं, की आत्तापर्यंत निवडून आल्यानंतर एकदाही प्रेस कॉन्फरन्स झाली नाही. आम्हाला समोर बसवा, आम्हाला आमचे प्रश्न मांडायचे. मग अभिजित दिपकेंसारख्या एका सामान्य विद्यार्थ्यावर घाबरण्या इतपत पंतप्रधान आहेत का? म्हणजे काय असतं, हुकुमशाहीत एक महत्वाचा विशेष असतो. ते ज्यावेळी हुकुमशाह घाबरतो ना, त्यावेळेस तो खूप प्रेशर टॅक्टिस करतो. हे जागतिक आहे. म्हणजे माझा हिटलर पासून, मुसोलिनी पासून, स्टॅलिन पासून सगळ्यांचा जे काही वाचलंय त्यातनं जे काही सारांश जो आहे, ज्यावेळी हुकुमशाह घाबरतो, तो त्यावेळी दहशतीचा वापर सुरू करतो. जे आपल्याकडे आता सुरू झालंय. का भीती वाटावी अभिजित दिपके सारख्या एखाद्या लहान पोराची? तो आता तरुण पोरगा आहे. त्याच्याबरोबर त्याची कार्यकारिणी आली, तरुण पोरं आहेत. केलं त्याने आपमध्ये काम. का करू नये? तुम्ही पण गावभर काम करत फिरले ना, अनुभव घ्यायचा होता त्याला. तुम्ही त्याला लेबल लावणार का? त्याला खलिस्तानी म्हटलंच तुम्ही, दहशतवादी म्हटलंच, पाकिस्तानी, चीननी स्पॉन्सर केलं म्हणून म्हटलंच. तुम्ही त्यांच्याशी चर्चाच केली ना शेवटी. त्यांनी मागणी केल्यानुसार शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावाच लागला ना तुम्हाला. तुम्ही काय दहशतवादाची मागणी मान्य केली का? मागे वाजपेयी साहेबांनी मागणी मान्य केली होती. कंदाहारच्या एअर हायजॅकच्या वेळी. पंतप्रधानांनी खरं तर आता ना शांतपणे रिटायर झालं पाहिजे. राजीनामा दिला पाहिजे. अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे आणि हे सगळं स्वच्छ करायला तरुण तडफदार लोक आता आली पाहिजेत. भाजपची एकही त्या व्यवस्थेत लायकीची नेते मंडळी नाहीत असं माझं मत आहे. मी भाजपात काम केलंय. त्यांचा तो आयक्यूच नाही. त्यांची ती जी काही स्पेस पाहिजे असते विचार करायची, ते एक बत्थडपणे एक दिशेने विचार करतात. दिपके परदेशात शिकून आलाय. मोदी परदेशात फिरायला गेले चहा विकताना लंडन, अमेरिका, न्यूझीलंड, चहा पिणाऱ्यांच्या, चहा टपऱ्या चालवणाऱ्यांची त्यावेळची ती परिस्थिती होती बघा. ते लंडनला फिरले, ते फ्रान्सला, पॅरिसच्या आयफेल टॉवर समोर त्यांचा फोटो आहे. अमेरिकेत व्हाईट हाऊस समोर वॉशिंग्टनचा फोटो आहे, चहा विकून. आणि ते सांगतायत मी हे शिकलो. अमित शहाचा प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी दाखवलेली डिग्री आहे. की ते बी कुठे झाले, पॉलिटिकल सायन्स कुठे झाले. ती डिग्रीचं नंतर लक्षात आलं लोकांना, की मायक्रोसॉफ्टने तो फॉन्ट आत्ता 84 मध्ये काढलाय आणि हे शिकलेत कधी 70च्या दशकात. इतकं खोटं बोलायचं कशाला? तुम्ही खोटं बोलून अशा अभिजित दिपके सारख्या माणसाला फेस नाही करू शकत. माझ्यासारख्याला फेस नाही करू शकत, त्यालाच फेस नाही करू शकत. दिल्लीतल्या काय, मुंबईतल्या काय, पुण्यातल्या पत्रकारांना फेस करू शकत नाही. प्रश्न ज्यावेळेस ज्यांना विचारायची सवय असते, त्या राईट प्रश्नांना तुम्ही उत्तर देऊ शकत नाही असं तुम्हाला लक्षात आलं, की मग तुम्हाला मध्यरात्री असा छोटासा कॅमेऱ्यासमोर चोरट्यासारखं ना, फ्रेंड्स असं म्हणायला लागतं. ज्या फ्रेंड्सच्या डोक्यात तुम्ही लोखंडी खिळे घातलेल्या काठ्या मारल्या. ज्यांना तुम्ही मारता ना, ते तुम्ही फ्रेंड्स कधी त्यांना म्हणू शकत नाही आणि ते तर तुम्हाला कधीच फ्रेंड म्हणत नाही. तरुण मुलं आहेत ती, तुम्ही आजोबा-पणजोबाच्या लेव्हलला तुम्ही कसले फ्रेंड्स म्हणतात त्यांना? तुम्ही त्यांचे फ्रेंड्स होऊ शकता का? 20 दिवस ते उपाशी त्या उन्हात. मी ज्यावेळेस जंतर मंतरवर होतो, 40 आणि 41 डिग्री टेम्परेचर होतं, उभं राहता येत नव्हतं. ती मुलं शिक्षणासाठी त्या उन्हात जंतर मंतरच्या उभे होते. तुम्ही एसी मध्ये पंतप्रधानांच्या घरात आणि कार्यालयात बसले होते. तुम्ही त्यांना आता फ्रेंड्स म्हणता रक्त काढून? मुलींच्या पार्श्वभागावर काठी मारणाऱ्या लोकांना तुम्ही आता फ्रेंड्स म्हणता? ते तुमचे फ्रेंड्स आहेत? तुम्ही आता तुमच्या फ्रेंड्सला असं करता? तुमच्या डिग्र्या तुम्हाला सोडा, तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं कोणी विचारलं ना, तर तुम्ही पळून जाता. काय केलं नॉर्वेला? एका मुलीने लांबून प्रश्न विचारला तर पळून गेले तिथनं. तुम्ही प्रश्नाची कुठल्याच उत्तर देऊ शकत नाही, कारण तुम्हाला उत्तर देता येत नाही. तुम्हाला जोवर तुमचा प्रॉम्प्टर सांगत नाही, तोवर तुम्हाला बोलता येत नाही. तुम्हाला जिथं-तिथं सभेत टेलिप्रॉम्प्टर लागतो. तुम्हाला सगळं स्क्रिप्ट लागते. तुम्हाला बोलायला काहीतरी कोणी सांगितलेलं लागतं. तुम्हाला उत्स्फूर्त काय आहे? मी त्यांचं इस्रायलमध्ये 2000 साला प्रेझेंटेशन पाहिलंय. त्यावेळी ते बोलले नाही. त्यावेळी प्रेझेंटेशन गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून माझ्यासमोर माननीय पवारसाहेब कृषी मंत्री, मी राज्यातल्या एका दैनिकाचा प्रमुख म्हणून मी एक डेलिगेशन हेड करतो आणि मोदी साहेब
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्या तेल अवीव मधल्या इस्रायलच्या ॲग्रीटेक परिषदेला आले मे 2006ला. मी त्यांचं प्रेझेंटेशन पाहिलं, मी फार भारावून गेलो. प्रेझेंटेशन फार अफलातून आहे, अप्रतिम आहे. मला लक्षात आलं नाही की हे बोलत नाही म्हणून त्यांचं प्रेझेंटेशन आहे. फक्त प्रेझेंटेशन मॅन म्हणून तुम्ही प्रेझेंट केलं, मतं घेतली, लोकांना रोजी वाटलं. तुम्हाला डिलिव्हर करायचं असेल तर विचार करायला पाहिजे. आम्ही भाळलो होतो, पण तुमचं ते फेक निघतं ना. फेक निघलं तर तुम्ही थांबलं पाहिजे, घरी गेलं पाहिजे, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. 75 वयाचा नियम तुम्ही दुसऱ्या नेत्यांना केला आणि तुम्ही तह आहात असं कसं चालेल? मला असं वाटतं की मोदी आणि शहा यांचं सगळं कार्यक्रम संपलेला आहे. ते आता दहशतीचा सगळा माहोल चीन सारखा करायचा प्रयत्न करतायत, रशिया सारखा प्रयत्न करतायत, पण ते फेल गेले होता. आता कोणीही लोक त्यांना घाबरत नाही. जंतर मंतरचा हा सांगावा आहे की मोदी शहाना हा देश आता घाबरत नाही. सर, तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला तुमचा एवढा प्रिशियस वेळ दिला त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि आमचं हे द फ्रीडम कॉलम तर्फे मी तुमचे फार आभार मानते. धन्यवाद.